एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या बदल होणाऱ्या अनुषंगाने सामान्य अध्ययन पेपर दुसरा टायटल बघूया आधी। प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध। खाली दिलेला आहे महाराष्ट्राच्या काही भारांशासह। इंग्रजीत वाचून घेऊ। गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र। लक्षात घ्या आपल्याला काय म्हटलेलं आहे, सम वेटेज। काय म्हटलेलं आहे, सम वेटेज। हा लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहे। काही भारांशासह आतापर्यंत जो मुख्य परीक्षेचा जनरल स्टडीचा पेपर आहे है ना, तिथे महाराष्ट्राला प्राधान्य दिलं आहे, इथे मात्र दिलेलं नाही, काही म्हटलेलं आहे। याच्या बाबतीमध्ये डिटेल मी एमपीएससी मेन्सची स्ट्रॅटेजी अनालिसिस करून दिलेला आहे सर्व पेपरांचं। तो व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला फायदा होईल। ठीक आहे, तर ह्या विषयावर पेपर 2 वर आपण आज इतंभूत चर्चा करणार आहोत। इतंभू अशी छान पैकी एक्सटेम्पोरे है ना, तयार आहात ना तुम्ही, जेणेकरून यातले खाणे खुणे जे काय आहेत ते सर्व तुमचे क्लिअर झालेच पाहिजे। नाही झाले तर अडचणी निर्माण होतात, दंडी गुल होते। स्पर्धक मित्रमैत्रिणींना एक लक्षात ठेवा की हा जो पेपर आहे ना, हा पेपर जबरदस्त आहे। का? कारण की याच्यामधला स्कोरिंग जबरदस्त होतो। तुम्हालाही माहित आहे आतापर्यंतही जो इंडियन पॉलिटीचा पेपर होता जनरल स्टडीचा, त्याच्यात छान स्कोरिंग व्हायची है ना। सिंक्रोनाइज सिलेबस आहे आणि एकदम कॉम्पॅक्ट सिलेबस आहे। बरोबर आहे ना, बरोबर आहे आठवला। आता त्याच्यामध्ये काय होतं बरं, आतापर्यंत जे ऑब्जेक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये संविधान होतं आणि कायदे होते, बेअर ऍक्ट्स, टिपिकल बेअर ऍक्ट्स होते। इथे आपल्याला असं दिसेल की ते सर्व बेअर ऍक्ट्स हटले, गायब। फक्त एकच तुम्हाला बेअर ऍक्ट दिसेल, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, तोच एक दिसेल। बाकीचे सर्व ऍक्ट आता गेलेले आहेत। असे डायरेक्ट तुम्हाला असं सिलेबस मध्ये दिलेलं नाही। आणि सोबतच ऍडिशन काय झालेलं आहे, तर तुम्हाला दिसतं HRDचा तिसरा पेपर होता, त्यातला सोशल जस्टिस पार्टीकडे आला आणि नवीनच भाग जो आहे इंटरनॅशनल रिलेशन्स तो इथे ऍड झालेला आहे। आणि म्हणून याचं डायनामिक जबरदस्त बदललेलं आहे। तर ते बघून घेऊया। चलायचं, चला पूर्ण वेळ राहा, पूर्ण व्हिडिओ पहा, एकूण एक खानाखुणा मी सांगणार आहे तुम्हाला। ठीक आहे, टायटल आहे प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध हे महाराष्ट्राच्या काही भारांशासह। तर त्याचे विभाग करूया आता, पार्टिशन, डिव्हिजन। तर पहिला आहे भारतीय संविधान व राज्यशास्त्र, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, हा एक राहणार। दुसरा तुमचा गव्हर्नन्स, हा एक राहणार। तिसरा सोशल जस्टिस आणि चौथा इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध। असे 4 टॉपिकचा मिळून सेकंड पेपर बनलेला आहे। इथे संविधानासहित पॉलिटी लक्षात ठेवा, एकत्रित करायचा आहे, कारण की कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचं रिलेशन, को रिलेशन खूप जास्त आहे। इथे गव्हर्नन्स मध्ये याचं आहे, पण गव्हर्नन्स मध्ये वेगळ्या प्रकारचं तुम्हाला जे स्ट्रक्चरल एलिमेंट आहे, संरचनात्मक प्रणाली आहे, त्या दिसतील। त्याचे कार्यात्मक बाबी ज्या आहेत, फंक्शनल आस्पेक्ट, त्या पण तुम्हाला वेगळ्या दिसतील, त्या म्हणून हा सेपरेट झालेला आहे। ठीक आहे, राईट। आता लक्षात घ्या की यातला हा जो भाग आहे, हा खूप महत्वाचा आहे, हा खूप महत्वाचा आहे। हा जर तुमचा छान असेल तर हा पेपर तुम्ही जिंकलात असं समजा। आणि कारण की याच्याच भरोशावर हे 2 बाबी चालतील, याच्याच भरोशावर ह्या 2 बाबी। हा स्वतंत्र आहे, हा स्वतंत्र आहे, बरोबर आहे, पण हा खूप मोठा आहे, याचा आवाका अधिक जास्त असल्यामुळे हा जर क्लिअर झाला तर आपसुकच हा पेपर तुमच्या हातात राहील। ठीक आहे, आता बघा पेपर कसा येणार, पेपर पॅटर्न हा मोठा प्रॉब्लेम आहे की कसं एमपीएससी त्याला त्याची संरचना बनवणार। तर सध्या एमपीएससीने काही सांगितलं नाही, पण एवढं नक्की आहे की भारतातील सर्वच राज्यांना यूपीएससीच्या
समांतर म्हणजे युपीएससीचं जशी संरचना असेल, जसा पॅटर्न असेल तशाच नुसार असणं आवश्यक आहे. याच्यासाठी म्हणून याच्यावर चर्चा झाली, मान्यता मिळाली, कमिशन्स बसले, कमिशनने सजेशन केले आणि कित्येक राज्य शासनाने हे एक्सेप्ट केलं. आणि त्याची परिणिती तुम्हाला माहित आहे काय झाली. तर ज्या राज्यांचा सिलेबस युपीएससीच्या नुसार पॅरिटी आहे, बरोबर आहे, त्या राज्यातले अधिक अधिकारी हे युपीएससी सुद्धा क्रॅक करू शकले. अधिकाधिक स्पर्धक युपीएससीला आयएस बनवू शकले. महाराष्ट्राचा टक्का कमी आहे. याच्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे की का एमपीएससीने हा बदल घडवून आणला. लक्षात आलं? तो पहा जरूर, तुम्हाला लक्षात येईल की का आवश्यक बदल आहे म्हणून. आणि आता जर मागे फिरली एमपीएससी तर लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या स्पर्धकांचा एमपीएससी विचार करत नाही आणि कुठली इच्छा नाही आहे की भारताच्या त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे भारताच्या प्रशासनामध्ये असलं पाहिजे असं वाटेल. बरोबर आहे? पण तसं एमपीएससी करणार नाही, कारण एमपीएससी ही सुजाण आहे, जाणं आहे. ठीक आहे, राईट? तर आता आपल्याला काहीच माहित नाही, मग माहित नाही तर मग युपीएससीचा पॅटर्न आपण समजून घेऊया. म्हणून युपीएससीचा जो सेकंड पेपर आहे बिलकुल तसाच याचा सिलेबस आहे. तर तो असा पॅटर्न आहे, हे बघा इथे तुम्हाला दिसतोय, असा पेपर राहील, इथं लिहिलं राहील है ना, 3 तास. इथे हिंदीमध्ये आहे म्हणून घंटे लिहिलाय, 3 घंटे है ना, 3 आवर्स. आपल्याला 3 तास लिहिलं राहील है ना. किती मार्क राहतील तर 250, बरोबर आहे. आणि असा पॅटर्न दिला असेल. तो काय आपण इंग्रजीत असं समजून घेऊया. हा हिंदीतला भाग आहे, हा इंग्रजीतला, याला मोठा केला मी. काय म्हटलेलं आहे? 20 प्रश्न येणार. किती प्रश्न येणार? लक्षात घ्या, किती प्रश्न येणार? 20 प्रश्न येणार. मी इथे लिहितो, एकूण 20 प्रश्न राहणार. एकूण 20 प्रश्न राहणार. त्यामध्ये तो काय म्हणतोय की हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रिंट राहतील. आपल्या इथे मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रिंट राहील. आणि मार्क डिस्ट्रीब्युशन कसं राहील तर तो सांगतोय 1 ते 10 प्रश्न. बघा इथे त्याने दिलेला आहे 1 ते 10 प्रश्न हे 150 शब्दाचे राहतील. आणि 11 ते 20 प्रश्न हे 250 शब्दाचे राहतील. ठीक आहे, काय म्हणतोय तो? तर त्यांनी सांगितलेलं आहे शब्दसंख्याच्या नुसार. इथे आहे 150 आणि इथे आहे 250. हे शब्दसंख्या सांगितलेली आहे. ठीक आहे, मग शब्दसंख्यानुसार गुण पण असतील. तर 150 शब्दसंख्या ज्याची आहे त्याला 10 गुण असतील, 10 गुण. आणि 250 ला 15 गुण. असं मिळून हे जे आहेत हे किती प्रश्न? 10. हे किती प्रश्न? 10. याचे 100 गुण आणि याचे 150 गुण. टोटल झाले 250 गुण. आलं लक्षात? किती प्रश्न राहतील? 20. गंमत अशी की एकही तुम्हाला चॉईस नाही, एकही तुम्हाला चॉईस नाही कदाचित. लक्षात आलंय का? जर ह्या पॅटर्नवर असेल तर 20 प्रश्न आहेत ना, 20च्या 20 सोडवायचे आहेत. नो चॉईस की खालील पैकी 2 पैकी 1 सोडवा, 4 पैकी 3 सोडवा, असं नाही आहे. नो चॉईस. बघा, चॉईस नसेल तर काय फायदा होतो? काय फायदा होतो? सर्वजण समान. ज्याचा अभ्यास ढासू तो क्लिअर करणार, ज्याचे आयडियाज क्लिअर तो क्लिअर करणार. आणि आधी चॉईस मध्ये राहायचे तर ज्याला जसा जमला, जुगाड जमला, तो पास होऊन जायचा, बाकीचा विचार राहायचा. बरोबर आहे, राईट? ही अडचण होती. आता ही अडचण राहिली नाही, एकदम समानता आलेली आहे. ठीक आहे, आता बघूया आपण सिलेबसच्या नुसार पॅटर्न मध्ये प्रश्न कसे येतात. पेपर आहे तर पेपरामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन आणि मार्क कसे असतील आणि कोणत्या भागावर आपण अधिक भर दिला पाहिजे. खैर असं तर मी म्हणत नाही, भर हा सर्वच भागांवर द्यायचा आहे, कारण अधिकाधिक गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. गुण जर अधिक मिळाले नाही तर मेरिट लिस्ट मध्ये येणार नाही. त्याच्यामुळे अधिकाधिक मिळायलाच पाहिजे. जर मिळाले नाही तर गडबड होईल. आणि म्हणून तुम्हाला सर्वच एरिया कव्हर करायचे, कारण की प्रश्नामध्ये चॉईसच नाही, फक्त पॅटर्न एक ठरलेला. पण त्या पॅटर्न मध्ये जर डिस्ट्रीब्युशन जो आहे, सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर ते दरवेळेस तसं असेल असं नाही, असं आयोगाने सांगितलेलं नाही. परंतु अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी बनणं आवश्यक आहे. तर एक कल जो आहे परीक्षेचा, पॅटर्नचा कसा असेल ते समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक बघूया की युपीएससीचा जर आपण पेपर बघितला 2019 पासून तर 2023 पर्यंत, आणि हे 4 आपण
विषय घटक बघितले तर त्याच्यामध्ये कोणत्या याच्यात कसे मार्क्स आणि कसे क्वेश्चन्स, तर हा समजून घ्या, हा 10 गुणाचा आहे, हा 15 गुणाचा आहे, सगळीकडेच असं 10 आणि 15, 10 आणि 15, 10 आणि 15, 10 आणि 15, आणि हे एकूण गुण, हे काय आहेत, एकूण गुण आहेत. आता बघा पॅटर्न काय दिसतोय तुम्हाला, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी काय पॅटर्न दिसतोय, कॉन्सिस्टंटली 125 एकूण गुण, आणि कॉन्सिस्टंटली दोन्ही याच्यात म्हणजे छोटे प्रश्न आणि मिडियम साईजचे प्रश्न, म्हणजे 150 शब्दाचे आणि 250 शब्दाचे, याच्यामध्ये 5-5 प्रश्न विचारलेले दिसतात. इथे फक्त एकदा एक एक्स्ट्रा विचारला आणि म्हणून इथे 140 गुण झालेले दिसतात. पण कॉमन काय दिसतंय, 125 गुण, किती पैकी, 250 पैकी. त्यामुळे जबरदस्त भर दिलेला आहे याच्यावर, दिसतोय तुम्हाला, जबरदस्त भर दिलेला आहे, म्हणजे 50% आपण याला म्हणूया. त्यानंतर गव्हर्नन्स आहे, इथे काय दिसतंय, इथे 40, 20, 25, 35, 45, म्हणजे असा काही फिक्स पॅटर्न नाही. लो एंड टू हाय एंड, लो एंड कितपर्यंत आहे तर 20 आणि हाय एंड काय आहे तर 45, अशी रेंज आहे. म्हणजे याचं फ्लक्च्युएशन जबरदस्त आहे, याच्यावर भरोसा असा ठेवता येत नाही, जबरदस्त फ्लक्च्युएशन आहे. इथे बघूया सोशल जस्टिस मध्ये, इथे पण 35, 55, 50, 40, 15, म्हणजे इथे पण फ्लक्च्युएशन जबरदस्त आहे, कमीत कमी 15 आणि अधिकाधिक 55 है ना, खूप मोठी रेंज आहे, काहीच गॅरंटी नाही. इथे मात्र आपल्याला दिसते असं की पॅटर्न मध्ये चाललेलं आहे, इथे पॅटर्न दिसून येत नाही. खाली बघूया इंटरनॅशनल रिलेशन मध्ये, तर बघा 50-50-50-50-50 एकदम फिक्स पॅटर्न आहे, एकदम फिक्स पॅटर्न आहे. म्हणून तुम्हाला आधी सांगितलं हा स्वतंत्र विषय आहे, हा स्वतंत्र विषय आहे ह्या पेपर मधला, आणि हा जो आहे हा मुख्य विषय आहे, याच्यावर हे दोन डिपेंड आहेत, याच्यावर हे दोन डिपेंड आहेत. त्यामुळे याच्यात फ्लक्च्युएशन आहे, या दोघांमध्ये फ्लक्च्युएशन नाही. लक्षात आलंय का, कळलं तुम्हाला. त्याच्यामुळे अभ्यास करताना स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे तुमची, कशी असली पाहिजे, याच्यावर भर द्यायचा आहे, आणि हा स्वतंत्र म्हणून याच्यावर भर द्यायचा आहे, आणि हे दोन्ही याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, याच्या रिलेशन मध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण पुढे सिलेबस बघूया ना, लक्षात येईल तुम्हाला की कसं हे याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, आता पॅटर्न लक्षात आला. आता बघूया डिस्ट्रीब्युशन मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त भर कशावर दिलेला आहे, भारतीय संविधानावर, राज्यशास्त्र याच्यावर दिलेला आहे, किती 50%, आणि बाकीचे 50% 3 विषयांमध्ये, त्यापैकी 20% सेकंड नंबर इंटरनॅशनल रिलेशन. त्याच्यामुळे म्हटलं याला स्वतंत्रपणे समजून घ्यायचं, आणि हा 14 आणि हा 26, म्हणून याला निग्लेक्ट करता येईल का, कारण दोन्ही मिळून काय आहे 30% आहे, भरपूर आहे, दोन्ही मिळून किती आहे 30% आहे. म्हणून यालावरही भर द्यायचा आहे, पण याच्यावर भर देताना कसं, याच्या रिलेटेड तुम्हाला करायचं आहे. ओके, आता आपण प्रत्येक विषय घटकामध्ये समजून घेऊया की काय काय विषय असतील. आयोगाने स्पष्ट सिलेबस दिलाय, सिलेबस हा नियर अबाउट एक्झॉस्टिव्ह आहे, नियर अबाउट एक्झॉस्टिव्ह आहे, पाथ दिलेला आहे, मार्ग दिलेला आहे, काय विचारणार ते टॉपिक कव्हर केलेला, प्रिलिम सारखा नाही आहे, नुसता एक ओळ सांगितली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला स्कोप आहे समजून घ्यायला की मला कोणत्या मार्गावर जायचं आहे आणि कोणत्या विषयावर मला हात लावायचा आहे. पण हा मेन्स आहे, त्याच्यामुळे प्रिलिम सारखा स्टॅटिकनेस ज्याला म्हणतो, स्थिरता, ती स्थैर्यता नाही आहे, इथे जबरदस्त चंचलता आहे, जबरदस्त डायनामिक आहे. ठीक आहे, तर आपण बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटीमध्ये काय टॉपिक राहणार, ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फेडरलिझम म्हणजे भारतीय संविधान, संघराज्य, फेडरलिझम, शक्तीची विभागणी, सेपरेशन ऑफ पॉवर, संविधानाची तुलना, कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन, विधिमंडळे, लेजिस्लेचर्स, न्यायपालिका, शासन, दबाव गट, ज्युडिशियरी, गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, मी सांगितलं ना एकच कायदा आहे तुम्हाला, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, संविधानिक पदे व मंडळे, कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट अँड बॉडीज, आणि शेवटचा आहे असंविधानिक मंडळे, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. ह्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज एवढा मोठा आवाका हा याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे याच्यावर गुणांक जो आहे भर तो अधिकाधिक दिलेला आपल्याला दिसून येतो. पर्टिक्युलरली बघितला तर सेकंड पेपरचा हा गाभा आहे, हा मुख्य भाग आहे. ठीक आहे, आता इथे एक एक बघूया. पहिलं बघा, भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना,
असं एक टायटल आहे पहिलं, आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय वाचणार, हा टायटल आहे तुमचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याच्यामध्ये घटक दिलाय हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स है ना, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर है ना. तुम्ही प्रिलिमला हे सर्वच केलेलं आहे ना. 1773 पासून सुरू करा रे बाबा, 1773 पासून सुरू करा. इव्होल्युशन पण 1773 पासून जरी लिगल आस्पेक्ट तुम्ही सर्च करत असाल तरी त्याचा कल्चरल आस्पेक्ट, सांस्कृतिक है ना, याचा बॅकग्राऊंड जे संविधानाचा, संविधान केवळ हे लीगल डॉक्युमेंट नाही आहे है ना. संविधान हे केवळ कायदेशीर दस्तावेज नाही आहे, तो ह्या भारतातील लोकांचा आत्मा आहे, तो ह्या भारतातील लोकांचा उदात्त हेतू आहे, मिशन आहे. आणि हे कसं बनतंय, हे बनतंय हजारो वर्षाच्या सांस्कृतिक विकासातून. आलं की नाही लक्षात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कल्चरल इव्होल्युशन, कल्चरल चेंज, डेव्हलपमेंट ते पण पाहायचं आहे. इथे संविधानाला तुम्हाला काय बघायचं, संविधानाला तुम्हाला कायदेशीर है ना, कायदेशीर दस्तऐवज म्हणजे लीगल डॉक्युमेंट पासून तर लिव्हिंग डॉक्युमेंट, लक्षात आलं का, जिवंत दस्तऐवज असा प्रवास पाहायचा आहे. आज संविधानाची जी परिस्थिती अत्यंत डायनामिक आहे, किती सजग आहेत लोक, किती सजग आहेत ते तुम्हाला दिसून येत आहे. बरोबर आहे, राईट. बघा तुम्ही किती डायनामिक आहे, आणि इतकं डायनामिक आहे आणि इतकं पॉवरफुल आहे की किती उथलपुथल हो, किती उथलपुथल हो, भारताला असं अखंड ठेवण्याची ताकद या संविधानात आहे. आणि त्याच्यामुळे ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला याला पाहायचं आहे. त्यामुळे पूर्वीपासून म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे इंडियन कल्चर इव्हॉल्व्ह झालं आणि वसुदैव कुटुंबम पासून तर आतापर्यंतच काय घडलं, मग त्याच्या लिगल आस्पेक्ट्स आहे ना, इव्होल्युशन मॉडर्न याच्यामध्ये ते बघायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला अमेंडमेंट्स जे झाले असतील ते बदल झाला म्हणजेच संविधान जिवंत आहे. कारण की जी तत्कालीन परिस्थिती आहे त्याच्यानुसार तो अडॉप्ट करतोय है ना. पण धरला ना बदलला असा आहे का, मनमानी मनमौजी नाही है ना. त्याचे बेसिक प्रिन्सिपल जे आहेत ते जशात तसेच आहे. म्हणजेच का, हा लिव्हिंग तर आहे पण हा ओरिजिनल सुद्धा आहे, याची मूल तत्वे काही बदलत नाही. हा जबरदस्त आहे, हा जबरदस्त. संविधान हा माझा एकदम आवडता विषय. बरं, अरे काय विषय आहे, वाचा तुम्ही, अरे मजा. फिलॉसॉफिकल अँगलनी वाचा, वेगवेगळ्या डायनामिक अँगलनी वाचा, तर संविधानासारखा विषय नाही है ना. मग याच्यामधले सिग्निफिकंट प्रोव्हिजन इथेच दिलेले आहेत. म्हणजे इथे तुम्हाला पहिलेपासून पाहायचे आहे आर्टिकल्स महत्वाचे है ना. इथे लक्षात घ्या, महत्वाचे जे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिटिझनशिप आहे, त्याच्यानंतर फेडरलिझमचे आस्पेक्ट आहेत, त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, फंडामेंटल ड्युटीज, हे जे आस्पेक्ट आहेत हे आस्पेक्ट इथे कव्हर होणार. आलं की नाही लक्षात. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे, ओरिजिनलिझम, बेसिक स्ट्रक्चर है ना, ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला हे बघायचं आहे. हे नवीन टर्म्स तुम्हाला सांगतो, ओरिजिनलिझम अँड लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन वगैरे, हे नवीन आता टर्मिनॉलॉजीज यायला लागलेले आहेत. नवीन आयाम जे डायनामिक्स त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आता संविधानाला बघितल्या जात आहे. तर याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, आपण प्रश्न बघूया. राईट ऑफ मूवमेंट अँड रेसिडेन्स थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया आर फ्रीली अवेलेबल टू द इंडियन सिटीजन्स बट दिस राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट है ना. काय म्हणतोय की भारतामध्ये कोणी कुठेही भटकू शकते. आमच्या गण्या नाही का खोपच्यात जाते, पाहिला ना तुम्ही, त्या झिपरी सोबत इकडे जाते, आमच्या तिकडे, कुठं बी फिरू शकते, काही प्रॉब्लेम नाही. पण मनमाने फिरू शकते का, कुठं बी घुसू शकते का आमच्या, नाही. सरकार म्हणते धंदे करायचे नाही, कुठेही जायचं काही बापू बिबटे काउंट टाका. तर इथं आपण काय बघतोय, युपीएससीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये 2022ला प्रश्न आला होता की भटकंतीचा अधिकार किंवा राहण्याचा, रहिवासीचा अधिकार, अधिवासाचा अधिकार
हा आपण भारतामध्ये कुठेही जा, कोणी कुठेही घर बांधा, काही करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण हे ऍब्सोल्यूट नाही. पण हे कसे आहेत है ना, निरपेक्ष नाहीत. ऍब्सोल्यूट नाही की बाबा मी म्हणतो झालाच पाहिजे है ना, तसं नाही. आणि याच्यावर शब्द काय लिहिलेला आहे, कॉमेंट, टिप्पणी कराल. हा प्रॉब्लेम. ह्या शेपट्या आहेत बरं, डेंजर शेपट्या आहेत. याच्यावर आपण बघूया शेपट्या काय नाही, त्याचे अर्थ काय. ठीक आहे, तर प्रश्न लक्षात तुम्हाला आलाय बरोबर आहे. हा कशावर आहे, फंडामेंटल राईट्सवर. कशावर आहे, फंडामेंटल राईटवर. सांगायची गरज नाही आर्टिकल 19 तुम्हाला. सांगायची गरज आहे का आर्टिकल 19? नाही है ना, तुम्ही अभ्यास करता यार है ना. तर आपल्याला दुसरं दिसतोय, संघ व राज्य यांची कार्ये. बघा आता दुसरं झालं, संघ व राज्य यांची कार्य व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने, असं इथे म्हटलेलं आहे है ना. तर हा काय आहे म्हणजे इंग्रजीत वाचून घेऊ म्हणजे लक्षात येईल. फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड स्टेट्स, issues and challenges pertaining to the federal structure, devolution of powers and finances up to the local levels and challenges therein. म्हणजे सरळ सरळ हा कशाशी रिलेटेड आहे, हा रिलेटेड आहे फेडरलिझमशी. भारतीय संघ राज्य प्रणाली त्याच्याशी आहे. मग तुम्ही संघ राज्य प्रणाली म्हणजे काय म्हणताय, केंद्र आणि राज्य संबंध. बरोबर आहे, केंद्र आणि राज्य संबंध. पण रे भाऊ 1992 जबरदस्त बदल झाला. 73rd अमेंडमेंट आला आणि थर्ड लॅडर ऑफ फेडरेशन म्हणतात त्याला, थर्ड लॅडर ऑफ फेडरेशन तयार झाला. तो म्हणजे काय बघा इथे लिहिलेला आहे, डिव्होल्युशन ऑफ पॉवर अप टू द लोकल लेवल्स, अप टू द लोकल लेवल्स. 243 पटकला नाही तर बरोबर आहे, अप टू द लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअरिन. असा म्हणजेच आधी कसं होतं, आपलं संघ राज्य हे दोन भागात विभागलं होतं, केंद्र आणि राज्य. आता तसं नाही, केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था अशा 3 पातळीवर आपल्याला गव्हर्नमेंट दिसतंय. आणि म्हणून फेडरलिझम एकदम स्ट्रेंथन झाले. पण त्याचे आपले चॅलेंजेस सुद्धा आलेले आहेत. नवीन आव्हानं हे जे आहेत भारतासमोर उभे झालेले आहेत. मग ही नवी आव्हानं काय आहेत, लोकल बॉडीजमुळे काय प्रॉब्लेम आला, त्याचा एक सुंदर तुम्हाला जुगाड सांगतो एकदम मस्त. का करते इन जनरल तुम्हाला माहित आहे, वित्त आयोग कशासाठी आहे, तर वित्त आयोग आहे केंद्र आणि राज्य यांच्यामधला डिव्हिजिबल पूलचं प्रिन्सिपल बनवण्यासाठी, टॅक्सेशनचं. बरोबर आहे, राईट. तर यानं काय केलं लमचान जुगाड, की इथे आहे वित्त आयोग. या वित्त आयोगाच्या याच्यात आता काय चालू आहे, की बापू आम्ही तुम्हाला राज्याला पैसे देऊन मग राज्य तुम्ही स्थानिक संस्थेला देत बसा, हे धंदे नाही. आम्ही म्हणतो डायरेक्ट पंचायत राज देतो, डायरेक्ट पंचायत राज. आता तुम्ही 14 आणि 15 वित्त आयोग पहा तर तुम्हाला दिसन काय दिसन, डायरेक्ट पंचायत राजलेच पैसे. राज्य लटकलं बघा, बोंबलते राज्य. जीएसटी मुळे अजून लफडा तुम्हाला माहित आहे ना, पैसे जातात केंद्रात, राज्य म्हणते बरं खाले तर ते बाबा उपासी ताट वाजवते, ताटवाटी आहे की नाही. असा बेकार हाल आहे. तर हा जो आहे हा कॉन्सेप्ट आपल्याला इथे बघायचा आहे, फेडरलिझम मध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्सचं वगैरे काय झालंय. ठीक आहे, याच्यावर प्रश्न कसा येईल बघा. हाऊ फार डू यू थिंक कोऑपरेशन, कॉम्पिटिशन अँड कॉन्फ्रंटेशन हॅव शेप्ड द नेचर ऑफ फेडरेशन इन इंडिया. वाह, काय सुंदर प्रश्न. साइट सम रिसेंट एक्झाम्पल टू व्हॅलिडेट युअर आन्सर. 2023 विचारला, मागच्या वर्षी. खतरनाक, एकदमच जबरदस्त आहे. तर काय म्हणते, कोऑपरेशन. आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असा शब्द ऐकलाय ना, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असा शब्द ऐकलाय, बरोबर आहे. पण आता ट्रान्सफॉर्मेशन झालं, कोऑपरेटिव्ह टू द कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम टू कॉन्फ्रंटेशन फेडरलिझम असं म्हणतात है ना. ते का, कारण पॉलिटिकल सिस्टीम बदलल्या. आधी सिंगल पार्टी पॉवरफुल एकदम, राज्यातही तेच पार्ट्या. आता नंतर कसं झालं, केंद्रात एक पार्टी पॉवरफुल, राज्यात दुसऱ्याच पार्ट्या, हे झगडे लमचे, या मारपिट्या. आता तर नंतर कोलिशन, कोलिशन बापू, तर हा जुगाड तो जुगाड, आयाराम गयाराम दे रे बापू है ना. आणि मग राज्यातही तसंच तमाशा.
अरे बाबा विचार नको. त्याच्यामुळे काय दिसते आपल्याला की ह्या संघराज्य पद्धतीमध्ये यम मारामारी आणि ते आपल्याला इथून दिसून येते. बरोबर आहे. प्रश्न बघा कसा विचारलाय. डू यू थिंक, तुम्हाला वाटते का? यस 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 आहेच, वाटते म्हणजे आहेच असा धंदा है ना. कोऑपरेशन पासून कॉन्फ्रंटेशन पर्यंत पोहोचलो तर आपल्याला त्या अँगलने अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? समजलंय ना. म्हणजे तुम्ही जो अभ्यास कराल, आतापर्यंत रट्टा मारला संविधानाला, या रट्टा मारला बढिया है ना. 243 मग त्याच्यात ABCD झेड पर्यंत मस्त पाठ झाला म्हणते है ना. मग आर्टिकल 280 हा आम्ही वाचला म्हणते. फायनान्स कमिशन काय आहे आम्ही पण त्याचा रोल आता आलं की नाही. तर आता तुम्हाला अनालिटिकल अँगल ना वाचायचं आहे. समजला? अनालिटिकल अँगल ना. हा चला पुढे जाऊ. हा आता विविध अंगामधील अंगामधील म्हणजे आपल्या अंगामध्ये नाही हा ना, तुम्ही अंगात आणा तुमच्या. विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था है ना. तर इथे काय पकडलेलं आहे, इथे लक्षात घ्या. हा राज्य ही संकल्पना पकडली आहे. स्टेट, राज्य म्हणजे आपलं राज्य नव्हे. स्टेट म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्टेट ही संकल्पना म्हणजे आपण इथे पकडा पूर्ण नेशनच आपला, हा देशच पकडा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे राज्य आहे त्या राज्य कशाने निर्माण होते? राज्य कशाने निर्माण होते? राज्य विविध घटक असतात, त्या घटकांमधून निर्माण होते. म्हणजेच आपल्याला काय दिसते तर इथे एका बाजूला आपल्याला लेजिस्लेचर, बरोबर आहे. लेजिस्लेचर म्हणजेच काय घटना मंडळ असतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला एक्झिक्युटिव्ह दिसते, कार्यपालिका, आणि तिसऱ्या बाजूला आपल्याला दिसते ज्युडिशियरी दिसते ना है ना. आता यांच्यामध्ये तिघांलेही म्हणलाय बापू तुम्हाला तुमचे काम करा, भालधंदे करू नका. संविधानात सांगितलंय तुले बापू कायदा बनवायचे धंदे कर, बोल बच्चन करू नको. तुले बापू अंमलबजावणी करायचा, चमका आंदोलन करू नको है ना. आणि इथं ज्युडिशियरी सांगितलं बाबा न्याय दे है ना, शेरोशायरी करू नको. पण आता तिने आपापले भालधंदे करतात. तर सेपरेशन ऑफ पॉवर. आणि मग त्याच्यातले झगडे, मग हा इकडे हा इकडे हा इकडे है ना. मग आपण नवीन नवीन टर्मिनॉलॉजी ऐकतो, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असं ऐकतो ना. इथं एक्झिक्युटिव्ह मध्ये पॉलिटिसायझेशन ऑफ ब्युरोक्रेसी असं ऐकतो है ना, ऐकतो ना. आणि इथं झोपा काढतात आमचे लेजिस्लेचर मध्ये है ना. वेळच वेळ टाइमपास, कायदे बनवतच नाही, बनवलं तर काही चर्चा नाही, अशी हे सिस्टीम दिसते. त्याच्यामध्ये मग काय बा डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आहे का यांच्यात, मग इन्स्टिट्यूशन्स कुठले याच्यामधले, हे सर्व आपल्याला इथे पाहायचं. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. चला बघूया आपण प्रश्न असा. डू यू थिंक दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डज नॉट ऍक्सेप्ट प्रिन्सिपल ऑफ स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स, रादर इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ चेक अँड बॅलन्स? एक्सप्लेन. किती सुंदर सांगितलं. अरे वा, काय म्हटलंय? डू यू थिंक. हा आमच्या त्याची म्हणते तुले वाटते का. अरे वाटते का म्हणजे समजलं तर वाटते, तर आधी कॉन्सेप्ट तर क्लिअर झाला पाहिजे. नाही तर वाटते का काहीच समजे नाही. आजकाल कोणाला काय वाटते, जो तसा म्हणते त्यानं म्हणलं का आपण म्हणतो होच रे बाबा सगळे भक्त, बरोबर आहे. असो तर कॉन्स्टिट्यूशन डज नॉट ऍक्सेप्ट द प्रिन्सिपल ऑफ स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ, आपण पूर्णपणे क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर नाही केलेला आहे ना. आणि म्हणून आपण ठेवलेलं काय चेक्स अँड बॅलन्स. एक्सप्लेन म्हणतो चेक्स अँड बॅलन्स, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मध्यंतरी ज्युडिशियरीने म्हटलं होतं की बाबा तुम्ही जजेसले अपॉइंट करताना पॉलिटिकल लोक इथं शिरू नका. बापू तुम्ही बनवता एक बॉडी, तुम्हीच धंदे करणार म्हणजे तुम्ही बदमाश काय करणार, न्याय मग कोण देईल. आताच ते हे प्रॉब्लेम आहे की नाही. लक्षात आलं. तर हा जो आहे चेक अँड बॅलन्स ठेवलेला आहे. म्हणजे इकडे सपोज टू बी, उदाहरणार्थ इकडे लेजिस्लेचर म्हणजे संसद जी आहे हे एकदम झक्कास कायदा बनवून टाकते है ना. झक्कास कायदा, हा कायदा बनवला झक्कास, लोक आमच्या रस्त्यावर उतरतात ना लोक रस्त्यावर. आता लोक रस्त्यावर उतरले तरी हा काही आहे की नाही, लोक रस्त्यावर उतरले तरी हा काय आहे की नाही. तर मग लोक कुठे जातात मग न्यायपालिका. कुठे जातात न्यायपालिका. मग न्यायपालिका म्हणजे सुप्रीम कोर्टला जातात रे बाबा. सुप्रीम कोर्टला गेल्यावर सुप्रीम कोर्टमध्ये काय हवे म्हणते, का बनवलास तू आमच्या
संविधानाशी रिलेटेड नाही ना बे म्हणते हा कायदा, मग तो डिक्लेअर करते नल अँड वाईड, रद्द बादल चुकला म्हणते तुझ्या कायदा. मग संसद बोंबलते अरे बाबा काय झाला, अरे बदलव रे बाबा. तर बेचारे रस्त्यावरचे लोक कुठे गेले, इकडे. चेक अँड बॅलन्स, चेक अँड बॅलन्स आलं की नाही लक्षात. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय, इतकं सुंदर संतुलित बनवलेलं आहे, बॅलन्सिंग. तर ते काय बाबा असं एक्सप्लेन करा म्हणते. इथे नुसता एक्सप्लेन असा शब्द आला तर मस्त पैकी छान स्टोरी टेलिंग करायची. ठीक आहे. आता दुसरा पाहू, भारतीय संविधानिक योजनेशी इतर देशांशी तुलना. हा मोठा प्रॉब्लेम, हा आजपर्यंत आपण वाचला नाही, है की नाही. याला म्हणतात कंपॅरेटिव्ह स्टडी. याला काय म्हणतो आपण, कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन, है ना. म्हणजे भारताचा कॉन्स्टिट्यूशन इतर देशाच्या संविधानाशी कसा आहे रे बाबा, मिळता जुळता आहे का कसा. आम्ही म्हणलं ना इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ मोस्ट बरोड का, अबे चोरला असा म्हणते. अबे पण इतका सुंदर आहे कसा आहे, मग तिथं काऊन तसा होता, इथं काऊन असा आहे, मग दोघांमध्ये काऊन समानता आहे, काऊन विविधता आहे, हे तर तपासावं लागेल ना. जगातले सर्वच मॉडर्न स्टेट, क्लिअर करा, जगातले सर्वच आधुनिक राज्य म्हणजे आधुनिक राष्ट्र, यांची जी संकल्पना आहे ती संकल्पना लोकाभिमुख आहे. मार्ग वेगवेगळे आहे, कोणी कॅपिटलिझम निवडला, कोणी सोशलिझम, कोणी कम्युनिझम निवडला, पण त्याचा मूळ काय आहे, आता लोकाभिमुख, लोक केंद्रित आहे. मग लोक केंद्रित आहे तर त्याच्यामध्ये लोकाला अधिकाधिक अधिकार मिळावे यासाठी जगातल्या महत्वाच्या ज्या संविधान आहेत, मोठ्या देशांच्या संविधान आहेत, लोकशाही तत्वावर आधारित ज्या देश आहेत त्यांचे संविधान आहेत, ते संविधानाचं इव्होल्युशन झालेलं आहे, त्यासाठी संघर्ष झालेला आहे, लोकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे आणि त्यातून ते निर्माण झालंय. भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावर ते संविधान निर्माण झालं. आता फुकटात मिळालं का, फुकटात मिळाला का, नाही. मग त्याच्यासाठी याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास, पॅरलिझम म्हणतात त्याला. याच्यात समांतरता, समानता काय आहे बा, सिमिलॅरिटीज काय आहे, डिसिमिलॅरिटीज आहे तर का आहे, त्याची कारणं काय. कारण भारताची आपली स्वतःची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये संविधान असेल, जरी बाहेरून घेतलं असेल, हा सर्वांचा अभ्यास इथे. मग मूलतः जर म्हटलाय कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन तर जगात किती आहे, एवढ्या देशांचं संविधान नाही. मग काय तर आपण मेजर कॉन्स्टिट्यूशन ज्यांचा जगावर परिणाम पडला होता ऐतिहासिक दृष्ट्या, असं आपल्याला कोणाचं बघावं लागेल तर अमेरिकेचं बघावं लागेल, कॅनडाचं बघावं लागेल, है ना. आधी रशियाचं होतं, अस्वाईल रशिया त्याला म्हणतात. त्याच्यानंतर जापान जो आहे तो बघावं लागेल, युकेचं बघावं लागेल, फ्रान्सचं बघावं लागेल, असे काही तुम्हाला बघायचे, काय ऑस्ट्रेलिया वगैरे असे बघायचे. पण एक पॅटर्न तुम्हाला सांगतो इथे, पॅटर्न तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पॅटर्न इथे पॅटर्न मध्ये कसं आहे, पॉलिटिकल सिस्टीम आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी, है ना. पॉलिटिकल फिलॉसॉफी याच्या आधारावर या संविधानाचं वर्गीकरण करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कसं, पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे कसं, तिथे फेडरलिझम आहे की युनिटरी गव्हर्नमेंट आहे, त्याच्यावर संविधान. जसं युएसए म्हटलं तर फेडरलिझम, ट्रू फेडरलिझम, आणि युके म्हटलं तर युनिटरी, फ्रान्स म्हटलं तर हा दोनाच्या मधात सँडविच, है ना. तर असाच प्रकारे आपल्याला अभ्यास, कॅनडा सुद्धा थोडा फेडरल आहे, त्यानुसार बघायचा आहे. मग दुसरं आपण बघितलं तर सोशलिझमचा टीम दिसतो रशियाकडे, आणि सोबत आपल्याला डेमोक्रॅटायझेशनचा टीम दिसतो, लोकशाहीकरणाचा टीम दिसतो, तो पण बघायचा आहे. मग काही लॉफ्टी आयडियल संविधान आहे, जसं जपान आहे. जपानमध्ये आपल्याला दिसते फंडामेंटल राईट्स एलॅबोरेट केले आहेत, पण फंडामेंटल ड्युटी सुद्धा तितक्याच केलेल्या आहेत. मग हा पण समजणं आवश्यक आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये, कारण की 1976ला आपण जेव्हा संविधान दुरुस्तीच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार करत होतो आणि मग आपण फंडामेंटल ड्युटीज आणल्या त्याच्यानंतर, तर त्याचा मूळ इकडेच जपान, की बाबा डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन जनरल फंडामेंटल ड्युटीज नसतात. आहेत का अमेरिका, युके, फ्रान्स, नाही. मग जपानमध्ये आहे तर आपण घ्यायला पाहिजे का, त्याच्यावर चर्चा झाली, कमिटी बसली आणि मग आपण अडॉप्ट केलं. पण जपान सारखं नाही केलं, जपानमध्ये कंपल्सरी आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे, कंपॅरेटिव्ह ढोबळमानाने करायचं, वरवर कॉन्सेप्च्युअल करायचं आहे, आर्टिकल पाठ नाही करायचे, लक्षात घ्या, आर्टिकल पाठ नाही करायचं. ठीक आहे, ओके. आता प्रश्न बघूया.
प्रश्न कसा आहे, अनालाइज द डिस्टिंग्विशिंग फीचर्स ऑफ द नोशन ऑफ राईट टू इक्वॅलिटी. काय म्हणते, राईट टू इक्वॅलिटी, समतेचा अधिकार इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA अँड इंडिया. है ना, राईट टू इक्वॅलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये दोघांमध्ये बघा म्हणते, है ना. तर आपल्याला माहित आहे अमेरिकेमध्ये समतेसाठी संघर्ष झाला आणि संविधान बनलं, भारतामध्ये तेच. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पॅरलल सिमिलॅरिटीज काय आहेत ते आपल्याला बघून घ्यायचं आहे ना. अनालाइज द डिस्टिंग्विशिंग फीचर्स ऑफ द नोशन. ठीक आहे, तर एकदम प्लेन प्रश्न आहे, काही एवढा कठीण प्रश्न नाही. त्याच्यानंतर संसद व राज्य विधानमंडळे. आता आपल्याला दिसतं पॉलिटिकल स्ट्रक्चर, है ना. संसद व राज्य विधानमंडळे, संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विषयाधिकार आणि यापासून उद्भवणारे प्रश्न, हा पॉलिटीचा एरिया झाला. पार्लमेंट अँड लेजिस्लेचर्स, स्ट्रक्चर, फंक्शनिंग, द कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस, इश्यूज अरायझिंग ऑफ दिस. तर इथे आपल्याला दोन अँगलनी बघायचं आहे, एक कॉन्स्टिट्यूशनल अँगलने, संविधानामधल्या तरतुदी, है ना, कसं लेजिस्लेचर बनतं, काय आहे ते, आणि सोबत यांचे स्वतःचे आपले कायदे, रूल्स अँड रेग्युलेशन्स, आणि सोबतच काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही प्रथा आहेत, त्या पण पाहिजे. ते कशासाठी, तर अल्टिमेटली संविधानिक अधिकार लोकांचे बहाल करण्यासाठी आणि लोकांचा विकास करण्यासाठी याच्यावर हे आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे पाहायचं, पण आंतरिक रचना वगैरे पाहिजे. म्हणून याच्यामध्ये जसं आपण राज्यसभा, लोकसभा पाहतो, खाली विधानसभा, विधान परिषद वगैरे बघतो, है ना, हे तर बघतोच. ह्याचं स्ट्रक्चरल एलिमेंट तर पाहतो, सोबतच त्याच्या आतमधल्या काय बॉडीज आहेत, जसं आपल्याला दिसतंय की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज असतात, है ना, त्या कशा, स्थायी समिती असतात काही, है ना, स्थायी समिती असतात, बरोबर आहे. परमनंट, जसं पब्लिक अकाउंट कमिटी आहे ना, इकॉनॉमिक कमिटी आहे, कमिटी ऑन पब्लिक, आपल्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. ह्या सर्व ज्या बघतोय आपण, ह्या बाबीमध्ये आपल्याला बघायचं. तसंच MP किंवा MLA चे प्रिव्हिलेज कसे, त्यानं काही बदमाशी केलं तर धरतेनं कोर्ट पकडून नेते का, पोलीसवाले उचलून नेऊ शकतात का, मार्शलिंग काय आहे, सभापतीचे पॉवर काय, सभापती त्याला टुंग करू शकते का, निकालवे तिकडे काय बडबडत असतं, हे सगळ्या बाबी ह्या बघायच्या. बघताना आपल्याला पाठ नाही करायचंय, लक्षात घ्या, पाठ नाही करायचंय, याचं काय करायचंय, अनालिसिस करायचंय, की असं का रे बाबा, तसं का रे बाबा, सभापतीला एवढे पॉवर काऊन दिले, है ना, त्याला काय भाव देतात लोक, है ना, प्राईम मिनिस्टर तिकडे बसते ना, हाल आमच्या इकडे बसते, काऊन असा करते, है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, आलं का. मग याच्यावर डिबेट झाले, मग याच्यात आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये वाद झाले, ते सर्व लक्षात घ्यायचे की काय, मग यांच्यामधला पॉवर्सच्या डिस्ट्रीब्युशनच्या याच्यात काय लफडे झाले, हे सर्व पाहायचं. समजलं, ओके. चला बघूया आपण, है ना. DO department related, Parliamentary Standing Committee keeps the administration on its toe and inspire reverence for the parliamentary control. Evaluate the working of such committees with a suitable example. है ना, काय म्हटलंय, खूपच सुंदर म्हटलंय रे बाबा, हा, है ना. काय म्हणते, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीज, जेवढ्या स्टँडिंग कमिटीज आहेत, स्थायी समित्या, त्या काय करते, प्रशासनाला घुटण्यावर लमचा, बस खाली, बिलकुल नीचे मंडी, फालतू की अकड नाही, असं म्हणते. अँड इन्स्पायर रिव्हरन्स फॉर पार्लमेंटरी कंट्रोल, संसदीय नियंत्रण जे आहे कार्यपालिकेवर, त्याच्यावर पूर्ण नियंत्रण करू शकतो, है ना. असं आहे का, डिपार्टमेंट रिलेटेड, कुठले डिपार्टमेंट रिलेटेड, हा नंतरचा आलाय, बजेटरी कॉन्टेक्स्ट मध्ये आलेला होता, डिपार्टमेंट रिलेटेड. आधी आपण स्थायी समित्या तीनच पाहतो, त्यानंतरच्या ज्या स्थायी समित्या बनल्या त्या विषय वाईज बनल्या, बजेटरी याच्यात, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. इव्हॅल्युएट द वर्किंग ऑफ सच कमिटीज, तशा कमिटीचं तुम्ही एक्झाम्पल देऊन बघा. असं तर तुम्हाला रेफरन्सेस पाहायचे आहेत की कसं कसं प्रशासनाला टाईट करून टाकलं ह्या स्टँडिंग कमिटीजने, आणि कसे कसे रेफरन्स आणले. आता हे असं का म्हणते, कारण ह्या स्टँडिंग कमिटीज ज्या आहेत, इथं काय सरकारच बसून आहे का, नाही, इथे कसं असते, पार्लमेंटरी, लक्षात घ्या, पार्लमेंटरी रिप्रेझेंटेशन असते. इथे काही गव्हर्नमेंटचं रिप्रेझेंटेशन नसते, पार्लमेंटरी रिप्रेझेंटेशन म्हणजे सर्वच पक्ष जे आहेत त्यांना इथे संधी मिळते. त्यामुळे अपक्ष पण जो आहे, विरोधी पक्ष पण आहे,
तिथले पण लोक असतात. PSC वर तर तो चेअरमन असते. मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का? आणि त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कार्यपालिका, न्यायपालिका. आता हे बघा 3 घेतलेलं आहे है ना. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी याची रचना, कारण लेजिस्लेचर आताच झालं, बरोबर आहे. संघटन आणि कार्य, सरकारची मंत्रालय, विभाग, दबाव गट आणि औपचारिक अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी हे घेतलेलं हा आहे ऍक्च्युअल टायटल. पण याच्यामध्ये मग मिनिस्टर अँड डिपार्टमेंट हा टायटल आहे. याच्यामध्ये मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल इन्फॉर्मल असोसिएशन टू देअर रोल इन द पॉलिटी. म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे इथे, तुम्हाला पाहायचं आहे गव्हर्नमेंट, सेकंड पाहायचं आहे ज्युडिशियरी आणि तिसरं पाहायचं आहे प्रेशर ग्रुप्स. लक्ष्मीकांतला दिलंय दबाव गट, प्रेशर ग्रुप्स, बरोबर आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्रीज, म्हणजे याला आपण पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणतो. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह प्लस परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपले सेक्रेटरी वगैरे भाऊ, परमनंट एक्झिक्युटिव्ह. मग ज्युडिशियरीचं फ्रॉम लोअर टू हायएस्ट ज्युडिशियरी. आणि प्रेशर ग्रुप म्हणजे कुठला आहे तर इंडस्ट्रीचे प्रेशर ग्रुप आहे, लेबरचे प्रेशर ग्रुप आहे ना. एखादं जे आहे एखादं ऑर्गनायझेशन असेल, जसं टीचर्स आहेत त्याचे प्रत्येकाचे प्रेशर ग्रुप्स आहेत. ते प्रेशर ग्रुप काय, युनियन्स काय, हे सर्व बाबी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. आणि ह्या पाठ नाही करायच्या, पुन्हा मी सांगतो. तर काय यांची कार्य कशी आहेत, यांची संरचना कशी आहे, मग या संरचना आणि कार्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, मग अडचणी कुठे येतात, दबाव गट कसे दबाव टाकतात, भारतातला दबाव गट खरंच चांगला आहे का, भारतातला दबाव गट हा न्यूट्रल राहतो का, पॉवरफुल आहे का, ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहिजे. आलं का नाही लक्षात? ठीक आहे, राईट. मग त्यामध्ये ज्युडिशियरीच्या त्याच्या स्वतःच्या अडचणी, ज्युडिशियरीची फंक्शन कसे होते, लिथार्जी कशी आहे, डिले कसा होतो, ह्या सर्व बाबी आपल्याला इथे दिसतील. इव्हन ज्युडिशियरीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे रिप्रेझेंटेशन आहे का, मग ज्युडिशियरी ही डेमोक्रॅटिक आहे का, ह्या सर्व बाबी म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शनने हे तिन्ही बाबी बघायच्या. ठीक आहे. प्रश्न बघूया. प्रश्न आहे, डिस्कस द डिझायरेबिलिटी ऑफ ग्रेटर रिप्रेझेंटेशन टू वुमन इन द हायर ज्युडिशियरी टू एन्श्युअर डायव्हर्सिटी, इक्विटी अँड इन्क्लुझिव्हनेस. काय प्रश्न विचारला आहे, जबरदस्त प्रश्न विचारलेला आहे की ग्रेटर रिप्रेझेंटेशन, स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन हायर ज्युडिशियरी म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये असलं पाहिजे. कशासाठी? विविधता, डायव्हर्सिटी, समता आणि सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हनेस यासाठी असलं पाहिजे म्हणते. जबरदस्त. एन्श्युअर. आता इथे वुमन लिहिलाय, याच्या जागी कधी SC ST येऊ शकते, याच्या जागी SC ST येऊ शकते, कारण रिप्रेझेंटेशन नाही आहे. ऑलमोस्ट ऑल एलिट कास्ट आणि एलिट क्लास जो आहे तो हायर ज्युडिशियरीला बसला आहे. आणि म्हणूनच, कारण की मध्यंतरी असे इश्यूज झाले की तिथे माणसं बसले आणि माणसाने न्याय दिला बाईच्या याच्यामध्ये एखाद्या इश्यू मध्ये. जसं तुम्हाला माहित असेल भवरी देवी एक प्रकरण होतं आणि त्या भवरी देवीमध्ये हायकोर्टचे जजेस असे वाह्यात बोलले की सुप्रीम कोर्टने नंतर त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये इन्क्वायरी पण लावली. त्यानंतर एवढं वाढत गेलं की नंतर सुप्रीम कोर्टला वाटलं हे का रे बाबा कसे वागतात म्हणजे माणसं है ना. तर धरलं ना त्यांनी मालिमात कमिशनच बनवून टाकलं आणि मग सांगितलं अरे बाबा नैतिकता तर ठेवा काही, आहे की नाही. असं बघा बरं, जे न्याय देणार आहे त्यांच्या अरे नैतिकता तर ठेवा काही. तर अशा प्रकारचे प्रश्न राहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था एकच दिलेला आहे इथे. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आपल्याला 73rd आणि 74th अमेंडमेंट पाहून घ्यायचे आहे. कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन पण इथे पाहून घ्यायचे आहेत आणि त्याचे डायनामिक्स, त्यांची संरचना, ते बनलं तर काय फायदा झाला, काय नाही फायदा झाला, नुकसान काय झालं. उदाहरणार्थ आपण प्रॉक्झी लिडरशिप हा पण एक कॉन्सेप्ट आहे, माहित आहे का. प्रॉक्झी लिडरशिप हा पण एक कॉन्सेप्ट आहे. हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला आहे का. वुमन दिसतात नुसत्या, रिझर्वेशन दिलं पण त्या घरी चुल्ला फुकते ना, नवरा मात्र बम ऐश करते, बरोबर आहे ना. तो सही मारते, ती केवळ काय झाली, सयाजीराव झाली, असे आपण दिसून येतं. त्यानंतर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं रिप्रेझेंटेशन खरंच होतं का, आणि जर ते निवडून आले तर खरंच काही बदल होतो का. तर याचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याकडे ठेवायचे.
तुम्हाला सांगतो की कृष्णा अय्यर होते आधी रिटायर्ड चीफ जस्टिस. तर कृष्णा अय्यर हे काय करायचे, दरवर्षी महिला सरपंच संमेलन घ्यायचे आणि त्याच्यात ते इव्हॅल्युएशन करायचे की काय बदल झाला, काय नाही, काय अडचणी येतात, काय चॅलेंजेस आहेत, आणि त्याचा रिपोर्ट पब्लिश करायचे. आता शासन पण असं करतं, तर ते तुम्हाला वाचावे लागते. आलं की नाही लक्षात? तर मग त्यामध्ये लक्षात आलं की पॉझिटिव्हिटी आहे, वुमन्स जर असतील सपोज टू बी सरपंच वगैरे, तर वुमन्सच्या प्रॉब्लेमवर जास्त फोकस होतो. पण काही ठिकाणी दिसलं नाही बाबा त्या सयाजीरावच आहेत. तर असं तुम्हाला पॅराडॉक्स सिच्युएशन दिसून येईल. फार सुंदर आहे, अभ्यास करण्यासारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न कसा आला. द स्ट्रेंथ अँड सस्टेनन्स ऑफ द लोकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हॅज शिफ्टेड फ्रॉम दिअर फॉर्मॅटिव्ह फेज ऑफ फंक्शन्स, फंक्शनरीज अँड फंड्स टू द कंटेम्पररी स्टेज ऑफ अ फंक्शनॅलिटी. Highlight the critical challenges faced by the local institution in their terms of their functionality in the recent times. काय प्रश्न विचारतात बाबा हे यूपीएससी हो. एमपीएससी असे विचारतील का हे माहित नाही है ना. आमच्या वेळातही जे होतं ऑप्शनल तर बरेच सरळ सरळ प्रश्न राहायचे, एवढे नाही. पण काय कोणास ठाऊक आता एमपीएससीला वाटलं का असा डायनामिक्स देऊन टाकावं, तर आपली तयारी असली पाहिजे. तर काय म्हणते आधी नुसते फंक्शन, फंक्शनरीज आणि फंड हे धंदे करायचे म्हणे. फॉर्मॅटिव्ह फेज होता म्हणे है ना, नुसती एजन्सी टाईपची. आता एजन्सी नाही राहिली, आता फंक्शनॅलिटी आली, त्याच्यामध्ये स्वतः प्रक्रियात्मकता करते, कार्य करते, आणि त्याच्यामुळे त्याचे चॅलेंजेस काय रे बाबा ते विचारलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये. हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आहे आणि तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. आत्ताच इलेक्शन झाले, तुम्हाला माहित आहे, याच्यात याचा खूप मोठा रोल आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा काय करतो, डेमोक्रेसी स्ट्रेंथन करायचा प्रयत्न करतो. का तर डेमोक्रेसी स्ट्रेंथन करायची पहिली पायरी आहे निवडणूक. आणि निवडणूक जर रॅशनल होईल है ना, इम्पार्शियल होईल, ट्रान्सपरंट होईल आणि छानपैकी जर प्रतिनिधित्व निवडून आलं जे खरंच जनतेचं असेल, जिथे पैशाचा व्यवहार झाला नसेल, जिथे मसल पॉवर आला नसेल, तर खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी नांदेल. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतोय की रिसेंटली इलेक्शन कमिशनने सजेशन केले आणि त्याच्यानुसार याच्यात सुधारणा झाल्या. सुप्रीम कोर्टने सुद्धा ते सांगितलं आणि त्याच्यानुसार इलेक्शन कमिशनने आता काय केलं की बाबा तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरताना, लक्षात घ्या, नॉमिनेशन फॉर्म भरताना तर तुम्ही क्रिमिनल आहात का नाही आहात ते लिहा. सेल्फ डिक्लेरेशन आम्ही नंतर तपासू आणि माहीत झालं ना तर तुम्हाला डिस्क्वालिफाय बी करू. आलं की नाही. मग लिहावं लागते, मी 3 मर्डर केलो, 4 खून केलो, लिह बापू. आणि लिहायचंच नाही नुसतं. आता तुम्ही त्या फॉर्म मध्ये लिहिलं, आम्हाला कुठं माहित होते नाही, त्याला पेपर मध्ये 4 वेळा छापाचा आहे इलेक्शन होतपर्यंत. 4 वेळा आता छापायचंच आहे. आता आली आपत भावा है ना, आणि नाही छापला बापू तू तर गेलास दंडी गुल. छापून त्याचं कात्रण कापून त्याचं बिल लावून ते कलेक्टर साहेब म्हणजे आरओ ज्याला रिटर्निंग ऑफिसर म्हणतो, निवडणूक अधिकार त्याला द्यायचा आहे, नाही दिला तर दंडी गुल. म्हणजे किती महत्वाचं आहे बरं, किती महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर हे तुम्हाला काय करताय, हे खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे, लोकशाही प्रणाली जी आहे, ही प्रणाली जी आहे ती मजबूत करण्याचं काम करते. कारण की त्याची जिथून सुरुवात होते निवडणूक है ना, त्या निवडणुकीलाच खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वावर कसं आणायचं त्याचा पुरेपूर प्रयत्न हा कायदा करतो. म्हणून हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे, तो इथे घातलेला, कारण इथूनच तर सुरुवात होते ना. बरोबर आहे. प्रश्न काय आलाय का बघूया. बापरे केवढा लांब प्रश्न आहे है ना. याच्यावर थोडंसं टेक्निकल वगैरे येते बरं, लक्षात घ्या. डिस्कस द प्रोसिजर्स टू डिसाइड द डिस्प्यूट अरायझिंग ऑफ द इलेक्शन ऑफ अ मेंबर ऑफ पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर अंडर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. तो म्हणते काही प्रोसिजर आहेत का म्हणते, जर डिस्प्यूट आलं तर हो तिथं प्रोसिजर दिली आहे. कसं काय करायचं प्रोसिजर दिलाय तर थोडीशी वाचून घ्यावं लागेल तुम्हाला. थोडंसं टेक्निकल आहे की कशी कमिटी बनते, मग डिस्ट्रिक्ट लेवलवर एक कमिटी असते डिस्प्यूट रिझॉल्युशन करायची, तिथे होते का, यांचा खर्च कसा होतो, हे सगळं पाहिलं जातं. आणि नसेल तर ते वरवर पर्यंत जाते. व्हॉट आर द ग्राउंड्स ऑन विच द इलेक्शन ऑफ एनी रिटर्न कॅन्डिडेट म्हणजे जिंकून आलेला है ना, मे बी डिक्लेअर्ड वाईड, असे कोणते ग्राउंड आहेत की तो जिंकून आला तरी सुद्धा
त्याचं जे हे आहे पद ते खारिज होऊ शकतं, त्याची निवडणूक रद्द होऊ शकते. व्हॉट रेमेडी इज अवेलेबल टू अग्राउड पार्टी अगेन्स्ट द डिसिजन? जर निर्णय दिला तर त्यांना काही आहे का फॅसिलिटीज? तर ते पण तुम्हाला त्या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. रेफर द केस लॉज. काही केस लॉ पण तुम्हाला वाचायचे आहेत. असं काही घटना घडली का की बाबा रिटर्निंग ऑफिसरने म्हणजे कलेक्टर जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर असतो. त्या रिटर्निंग ऑफिसर तो दोन्ही भूमिका, डीईओ पण असतो, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर. हा जो आहे याने एखादा निर्णय दिला की तू बापू दंडी गुल जिंकून आलास तरी, तर मग हा अपील करू शकते का? तर कुठे अपीलची प्रोव्हिजन आहे का? अशी काही घटना झाली का की इथे आरओ लेवलवर त्याला वाईट डिक्लेअर केलं आणि नंतर मग त्याला डिक्लेअर केलं इलेक्शन कमिशनने? ते आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विविध संविधानिक पदांच्या, लक्षात घ्या, विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या. आणि जेवढ्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, ऑल कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट असेल, स्पीकर असेल, है ना. त्याच्यानंतर आपलं युपीएससीचं चेअरमन असेल, कॅग असेल, जेवढ्या कॉन्स्टिट्युशन, इलेक्शन कमिशनचे इलेक्शन कमिशनर्स असतील, त्या सर्वांचं आपल्याला पाहायचं आहे. त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला पाहायच्या आहेत. आणि काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज पण आहेत, संविधानिक काही बॉडीज आहेत, काही मंडळ आहेत. ते मंडळ सुद्धा तुम्हाला पाहायचे. युपीएससी एमपीएससी त्यातलं एक मंडळ आहे, ते पण तुम्हाला पाहायचं आहे. त्याची कार्य काय, जबाबदाऱ्या काय आहे, त्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत. आता रिसेंटली आपण फेस करतोय इतके सिव्हिअर प्रॉब्लेम्स नाही हो, है ना. इतकं चॅलेंज झालंय म्हणजे सरळ युपीएससीच्या ज्याला आपण म्हणतो चास्टिटीवर, त्याच्या पावित्र्यावरच आधीच्या हे क्वेश्चन मार्क झालेला आहे. त्यातून आता युपीएससी तासून सलाखून निघायचा प्रयत्न करते. इट्स अ व्हेरी हार्ड, फार कठीण आहे. तर ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. कसा प्रश्न राहील बघूया. प्रश्न बघा, डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍज द चेअरमन ऑफ राज्यसभा. सोपा, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. खरं पण असा सोपाच दरवेळेस राहील असं नाही, है ना. की रोल आहे व्हाईस प्रेसिडेंटचा, है ना, ऍज अ चेअरमन ऑफ द राज्यसभेचा चेअरमन म्हणून त्याचा कसा रोल आहे ते आपल्याला, तर तुम्ही पाठ केलेलाच आहे, त्याला थोडा अनालिटिकल टच द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू की आता कॉन्स्टिट्युशनल बॉडीज झाल्या, आता स्टॅट्युटरी पण बॉडीज असतात, रेग्युलेटरी बॉडीज असतात आणि क्वासाई ज्युडिशियल अर्धन्यायिक जे आहेत, वैधानिक नियामक व अर्धन्यायिक मंडळे असतात. ते आपल्याला इथे पाहून घ्यायचे. काही कायद्याने बनवले आहेत, जसं सीव्हीसी आहे, चीफ व्हिजिलन्स कमिशन. चीफ व्हिजिलन्स कमिशन हे स्टॅट्युटरी बॉडी आहे. सेबी स्टॅट्युटरी बॉडी आहे, बरोबर आहे. तर स्टॅट्युटरी बॉडीज जे आहेत किंवा क्वासाई ज्युडिशियल, कॅट, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, कॅट, है ना, त्या किंवा रोड ऍक्सिडेंट ट्रिब्युनल्स, ह्या काय आहेत, क्वासाई ज्युडिशियल बॉडीज आहेत. तर त्या काय आहेत, त्यांची काय कार्य काय आहेत, फंक्शन्स काय आहेत, त्यांना चॅलेंजेस काय आहेत, हे का करण्यात आले, व्हाय, हा, का गरज आली, पहिल्यांदा का गरज आली. त्याच्यानंतर त्याची संरचना काय आहे, त्याची कार्य काय आहेत, त्याचे कार्य काय आहेत, बरोबर आहे. आणि त्याला काय चॅलेंजेस आहेत, त्याची आव्हाने काय आहेत, ह्या 4 गोष्टी आपल्याला इथे पाहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. बघा एखादा प्रश्न काय, द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल विच वॉज एस्टॅब्लिश फॉर रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस अँड कंप्लेंट्स बाय और अगेन्स्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज nowadays is exercising its power as an independent judicial authority. त्याला काम का होतं, तो करते का, असं ते म्हणते एक्सप्लेन, है ना. तो इंडिपेंडंट ज्युडिशियल ऑथॉरिटी सारखा आता काम करायला लागला, म्हणते त्याला काम होतं फक्त रिड्रेसल ग्रीव्हन्सेसचं. तर आता तो न्याय द्यायला लागला, जस्टिस द्यायला लागला आणि त्याचा तो आवाका वाढलेला आहे, त्याचं डायनामिक्स वाढलेलं आहे, है ना. तर ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की कॅटचं कार्य काय होतं, तो इव्हॉल्व कसा झाला, आता त्याचे डायनामिक्स कसे वाढले, पॉवर्स कसे वाढलेत आणि त्याची गरज पण कशी वाढली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघून हे जे आहे, आता संपलं आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी, हा पार्ट संपला. तर पुस्तकं सांगतोय, है ना, सोपे पुस्तकामध्ये वाचायचं असेल तर लक्ष्मीकांतच तुम्हाला वाचायचं आहे, लक्ष्मीकांतवर जास्त भर द्यायचा आहे आणि सोबत आर्टिकल्स वाचायचे आहेत, है ना, आणि एडिटोरियल वाचायचे. ते एवढं लक्षात ठेवा, एडिटोरियल आर्टिकल्स हे वाचत राहायचे.
इथे फक्त लिहिलं कॉन्सेप्ट क्लिअर करायला, विद्यापीठाचे काही पुस्तकं असतील ते पाहून घ्यायचे, एनसीईआरटीची इथे 6वी ते 12वीची पाहून घ्यायची, एनसीईआरटी आणि इग्नूचे काही कॉन्सेप्ट क्लिअर करायला, बेसिक अनालिटिकल कॉन्सेप्ट क्लिअर करायला इग्नू पाहून घ्यायचा. सुभाष कश्यप वाचत असाल तर वाचा जरूरच. अवर पार्लमेंट आहे आणि अवर कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर कमिशनच्या काही रिपोर्ट्स आहेत, वेगवेगळ्या आहेत. ARC कमिशन आहे किंवा पुंची कमिशन आहे सेंटर स्टेट रिलेशनची, सरकारिया कमिशन आहे, है ना, मुंबई केस आहे. ह्या सर्व तुम्ही इथे वाचायचे आहे, जसं जमेल तसं ब्रीफ मध्ये वाचायचं आहे. ठीक आहे, हे वाचणं आवश्यक आहे. अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला थोडाफार अभ्यास करणं आवश्यक आहे. एक्सपेक्टेड की एवढं विचारणार का, डोंट नो, पण जर विचारलंच तर मग काय कराल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. मोठा सिलेबस आहे बरं सेकंड पेपर. ठीक आहे, ठीक आहे, चला बघूया. सेकंड आता आहे प्रशासन, गव्हर्नन्स. गव्हर्नन्स हा छोटासा पार्ट आहे, 2-3 टॉपिक आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इश्यूज, विकासात्मक योजना, विकास आणि हितसंबंधक, डेव्हलपमेंट अँड स्टेक होल्डर्स, प्रशासकीय बाबी, गव्हर्नन्स इश्यूज आणि नागरी सेवांची भूमिका, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. असे आपल्याला किती भाग दिसतात इथे? इथे 4 भाग आपल्याला दिसून येतात. एक एक समजून घेऊया. हा मधामधात आहे बरं. तुम्ही सिलेबस बघितला तर 2 इकडचे काढायचे, 2 इकडचे काढायचे, मधात दुसरा सोशल जस्टिस फसलाय. ठीक आहे, काय आहे? विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पना अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. आपल्या प्रिलिमसाठी एवढंच राहते, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी काय कशासाठी आहे? डेव्हलपमेंट. कुठे? व्हेरियस सेक्टर्स, वेगवेगळे, कृषीमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, आरोग्यामध्ये असेल, कशातही असेल. ठीक आहे, अँड इश्यूज अरायझिंग ऑफ दिअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, जे प्रॉब्लेम्स आले त्याच्यासाठी. आणि आता आपण कृषीचे ऐकलेच आहेत 3 विधेयक आणि त्याचे प्रॉब्लेम्स आपण ऐकले आहेत. सगळे लोक रस्त्यावर, आणि मग किती त्रास झाला शासनाला, आणि मग जेव्हा ते इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस काय त्रास होत असतील, ह्या सर्व बाबी आपल्याला पाहायच्या. तर जेवढ्या मोठ्या मोठ्या पॉलिसीज आहेत है ना, त्या रुरल डेव्हलपमेंटच्या असतील, एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या असतील, काही डेव्हलपमेंट करायचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्या सर्व आपल्याला इथे पाहायच्यात, त्याच्या समस्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणा प्रत्येक पॉलिसी वाचायची ना, त्याचा तसा नाही. पॉलिसी सेक्टोरल लेवलवर वाचायची, म्हणजे कृषीसाठी बरोबर आहे, मोठ्या मोठ्या याच्यावर, इंडस्ट्रियल याच्यासाठी बरोबर आहे, अर्बन डेव्हलपमेंटसाठी, रुरल डेव्हलपमेंट, असा मेगा याच्यावर. कसं आहे? मेगा लेवलवर पाहायचं आहे, मॅक्रो लेवलवर पाहायचं आहे, बृहद ज्याला म्हणतो बृहद लेवलवर पाहायचं आहे, मायक्रो सूक्ष्म याच्यावर नाही. ठीक आहे, राईट. बघूया प्रश्न कसा आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ न्यू लिबरल पॅराडाइम ऑफ द डेव्हलपमेंट प्लॅनिंग, म्हणजे विकास योजना ज्या आहेत, लक्षात घ्या, विकास योजना खूप महत्वाचं आहे. विकास योजना हे संकल्पनात्मक कॉन्सेप्च्युअल लेवलवर आपल्याला समजायचं आहे की आपली प्लॅनिंग जी आहे मेगा लेवलवर ती कशी कशी बदलत गेली. तर काय शब्द वापरला? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ न्यू लिबरल पॅराडाइम, म्हणजे 1991च्या नंतर है ना, ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनिंग, मल्टी लेवल प्लॅनिंग इज एक्सपेक्टेड. 3 स्तरीय 4 स्तरीय अशा प्लॅनिंग होत्या ना. ठीक आहे, इज एक्सपेक्टेड टू मेक द ऑपरेशन्स कॉस्ट इफेक्टिव्ह अँड रिमूव्ह मेनी इम्प्लिमेंटेशन ब्लॉकेज, म्हणजे जे काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करायच्या आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पॉलिसीज झाली पाहिजे. तर विकास योजना जी आहे त्याची अंमलबजावणी स्तरीय लेवलवर कशी होईल, पण ही स्तरीय लेवल कशामध्ये आहे? तर आपल्याला काय उदारीकरण जे आहे, उदारीकरणाच्या बाबतीमध्ये, नव उदारीकरण है ना. 1991च्या नंतर आपण म्हटलंय की बापरे सगळंच प्रायव्हेटाईज, सगळं लिबरलाइज, प्रायव्हेटला काही टेन्शन नाही, आम्ही सोशल डेव्हलपमेंटचं पाहू. ते कसं पाहणार आहे की नाही? हा, त्याच्यावर. त्यानंतर आहे विकास प्रक्रिया व विकास उद्योग असा टॉपिक आहे. त्यामध्ये अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मदाय संस्था, संस्थात्मक व इतर हितसंबंधक याची भूमिका, डेव्हलपमेंट प्रोसेसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये द रोल ऑफ NGO, सेल्फ हेल्प ग्रुप्स, व्हेरियस ग्रुप्स अँड असोसिएशन, डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशनल अँड अदर स्टेक होल्डर असं म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे ना, हा गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे, याला एका भाषेमध्ये, एका शब्दामध्ये आपण त्याला म्हणतो सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, CSO. नागरी समाज ऑर्गनायझेशन आहेत आणि ते प्रेशर ग्रुप आहेत.
जे शासनावर दबाव टाकून स्वतःचे हित जमवून घेतात, जुगाड जमवतात, ते प्रेशर ग्रुप. आणि हे काय आहेत? हे समाजाचा घटक आहेत, जे एका व्यक्तीला संघटित करून त्याचा विकास, त्याचा उद्धार करायचं काम करतात आणि मग हे शासनाला मदत करतात. आलं का नाही लक्षात? तर स्टेट जो आहे हा इथे राहतो, राज्य स्टेट, आणि इथे जे आहे हे पीपल राहतात, लोक इंडिव्हिज्युअल लेवलवर. आणि ही जी स्पेस आहे याला म्हणतात सिव्हिल सोसायटी स्पेस. आणि ही जेवढी मजबूत असेल ज्या देशामध्ये, तो देश प्रगती पथावर राहील असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये यांचा रोल खूप महत्वाचा आहे. आता आपल्याकडचे एनजीओ वगैरे कसे आहेत? ते एनजीओ म्हणजे धंदा, एनजीओ म्हणजे धंदा, एनजीओ म्हणजे झोला, एनजीओ म्हणजे झोला, धरला झोला ना भरला लमचा, है ना, बरोबर आहे. हा वेगळा प्रकार आहे. आपल्या एनजीओ तेवढा स्ट्रेंथन झालेला नाही, तेवढा उदात्त झालेला आहे. त्याच्या काय अडचणी आहेत ते आपल्याला सर्व इथे पाहायचे आहेत. ठीक आहे, बघा काय आहे. हा एक प्रॉब्लेम आहे मायक्रो फायनान्सचा. मायक्रो फायनान्स ऍज अन अँटी पॉवर्टी वॅक्सिन. मायक्रो फायनान्स है ना, बांगलादेशामधून संकल्पना आली आहे, तुम्हाला माहिती आहे, ग्रीन बँकची. इज एम्ड ॲट ॲसेट क्रिएशन अँड इन्कम सिक्युरिटी ऑफ रुरल पुअर इन इंडिया. मायक्रो फायनान्स कसा आहे? अँटी पॉवर्टी. अरे वा, वॅक्सिन म्हणते है ना. ते कशासाठी? ॲसेट क्रिएशन होते म्हणते है ना, आणि सोबतच सिक्युरिटी पण मिळते रुरल पुअरला. इव्हॅल्युएट द रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स in achieving the twin objective along with empowering women in the rural India. तर तुम्ही बापू कधी सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये जाऊन बसले का? बायाच्या चंडा चौकटीमध्ये पैसे मुजत राहतात, माय पैसे तुझे पैसे नाही ना, जाऊन पहा. तर हा तुम्हाला दिसेल त्याचे बाकीचे, त्याच्या मागची डार्क स्पेस पण आहे. त्या पण अडचणी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत की व्हाय मेजॉरिटी ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स आर फेल. त्याची कारण काय? मग त्या सस्टेन का नाही होऊ शकल्या? मग बँक काय सपोर्ट करताय, शासन काय सपोर्ट करतंय? खूप सुंदर आहे, मस्त आहे, ते जरूर वाचा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघून घेऊया आपण प्रशासन, पारदर्शकता, उदारदायित्व, ई प्रशासन, गव्हर्नन्सचा भाग आहे. बघा इथे आता हा जो पार्ट आहे ना, हा स्टेटच्या दृष्टिकोनातून, राज्याच्या दृष्टिकोनातून. इथे खाली लोक आहेत. आता लोकांमध्ये पहिलं जे आहे मी सांगितले ते सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन. हे काय करतात? सपोर्टिव्ह काम करतात, सपोर्टिव्ह एम्पॉवरिंगचे काम करतात. पण राज्याने जर दुजोरा दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, तर मग राज्य कसं असावं है ना, ते सांगतंय. तरच खऱ्या अर्थाने हे असं मिळून गव्हर्नन्स होतं. गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंट नव्हे है ना. त्याला दुसरा शब्द, जर परिशब्द आपण मराठी समजायचा थोडा प्रयत्न केला तर त्याला सुशासन असं म्हणू शकतो. पण इट इज नॉट एक्झॅक्ट वर्ड. गव्हर्नन्सला खरा वर्ड काही आला नाही, कारण की गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, माल गव्हर्नन्स असे वेगवेगळे संकल्पना आहेत. असो, उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, क्षमता या संबंधाचे, याबाबतचे महत्वाचे पैलू, नागरिकांची संवाद, पारदर्शकता व उदारदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना. इंग्रजीमध्ये बघा, इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स. काय म्हणतायत? अप्लिकेशन, मॉडेल, सक्सेसेस, लिमिटेशन्स, पोटेन्शियल, सिटीजन चार्टर्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. एवढं काम आहे. सरकार कोणासाठी आहे? शासन कोणासाठी आहे? है ना, खुर्च्या गरम करासाठी नाही है ना. ब्युरोक्रॅट कोण आहेत? लोकसेवक आहेत. कोण आहेत? लोकसेवक आहेत. सेवकाने सेवकासारखं राहिलं पाहिजे है ना. मालकाने जे म्हणलं जी हुजूर म्हणायला पाहिजे, तर तो जी हुजुरी दुसऱ्याचीच करते है ना. आणि इकडे सगळं लपवून 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 ठेवते. बा छुपन छुपाई सब माल डब्बे में असं करते. ते व्हायला नको. आणि जनतेला जे बेनिफिट मिळायचे आहेत, ज्या योजना जनतेपर्यंत पोहोचायच्या आहेत, त्या सरळ सरळ पोहोचल्या पाहिजे. आणि शेवटचा अंत्योदय, शेवटचा अंताचा उदय झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हे नवीन प्रणाली जी आहे, ई गव्हर्नन्स वगैरे हे कॉन्सेप्ट आलेले आहेत. त्यानंतर जबाबदेहिता है ना, ती निश्चित कशी होईल याच्यावर सांगितलं आहे. मग त्याची अडचणी, मग त्यासाठी काय काढला? तर एक शेपूट काढला, सिटीजन चार्टर काढला. पण त्याचे खरंच फायदे होते का? त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत है ना. वेगवेगळे कायदे काढलेले आहेत है ना. आणि त्या कायद्यांच्या कॉन्टेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की प्रशासन हे खऱ्या अर्थाने पारदर्शक आहे का, स्वच्छ आहे का,
आणि लोकाभिमुख आहे का आणि जबाबदेह आहे का? आलं नाही लक्षात? तर तुम्हाला आर्टिकल्स वगैरे वाचत राहावं लागणार आहे, करंट इश्यूज जे येतील ते पण पाहावं लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, द इमर्जन्स ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, डिजिटल रिव्होल्यूशन has initiated e-governance as an integral part of the government. डिस्कस. फारच सोपा छान आहे की बाबा डिजिटल रिव्होल्यूशनने प्रशासनाला जे आहे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनवलं का? ट्रान्सपरन्सी. यस, ऑब्विसली. काय विचारत नाही. विचारते का? आता ऑफिसरला होय तिकडे म्हणते बापू असेल, मी इथून ऑनलाईन पाठवलो, टाइम लिमिट दिल्या तेवढ्याच्यात मला बेनिफिट दे, नाही तर मर तू. बरोबर आहे ना? राईट. ठीक आहे. तर असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बघू, नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका है ना, हे खूप महत्वाचं आहे. नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. आधी कोण होते? ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. मग काय झाले? IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तर ICS जे होते, तर ICS पासून IAS झाले. तर हे काय होय? हे होतं फॉरेन रूल. फॉरेन रूल म्हणजे रूलर होते, रूलर पासून हे काय झालं? डेमोक्रेसी झाली. डेमोक्रेसी. तर हे कोण होते? रूलर. डेमोक्रेसीमध्ये हे कोण झाले? सेवक. तर हे भूमिका बदलली आहे, हा रोल बदलला आहे. तो काय? तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग सेवक म्हणजे जी हुजूरच करायचा आहे का? नाही. तर आपल्याला एक बघायचं आहे की IAS म्हणजे जे काही ब्युरोक्रॅट आहे त्यांच्यामध्ये इफेक्टिव्ह लिडरशिप आहे का, आणि ते लोकांसाठी खऱ्या अर्थाने काम करतात का, ते बघायचं. ओके, बघूया प्रश्न कसा. इन्स्टिट्यूशनल क्वालिटी इज अ क्रुशियल ड्रायव्हर ऑफ इकॉनॉमिक परफॉर्मन्स. किती सुंदर म्हटलेला, वा, है ना. इन्स्टिट्यूशनल क्वालिटी, संस्थात्मक ज्या क्वालिटी आहेत ते कशी? क्रुशियल ड्रायव्हर फॉर इकॉनॉमिक परफॉर्मन्स. इन दिस कॉन्टेक्स्ट सजेस्ट द रिफॉर्म इन सिव्हिल सर्व्हिसेस फॉर स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी. इकॉनॉमिक परफॉर्मन्स म्हणजे शासनाचा जो पैसा आहे, जो बजेटरी प्रोव्हिजन आहे, त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, म्हणजे आउटकम जबरदस्त निघाला पाहिजे. आपल्याला आउटकम बजेट पण तर बनवलं त्यासाठीच, यासाठीच तर बनवलं की बापू धंदे करू नका रे नुसते खर्चाचे, त्याची फलनिष्पत्ती तर करा काहीतरी. ते इथं आहे, है ना. लक्षात आलं का? आणि त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लोकशाही कशी प्रबळ होऊ शकते हे अशा याच्यात विचारलेलं आहे. मग तुम्हाला रिफॉर्म सांगायचे की कसे सिव्हिल सर्वंट चांगले राहतील म्हणून. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुस्तकं असं बघा, मेन साठी असे काही ठराविक असे पुस्तकं नाही, तुम्हाला इकडून तिकडून अटलम सटलम काहीतरी पाहायचे आहे. पण एक विद्यापीठाची पाहून घ्या, शासकीय प्रकाशने काही देतात, मॅगझिन्स आहेत शासनाची, ते बघा. कारण की शासन सांगते कोणत्या योजनेबद्दल इव्हॅल्युएशन करतं, वेगवेगळे डायमेन्शन सांगतं, काही समस्याचं निराकरण केलं असतं ते सांगतं. प्रशासकीय सुधारणा आयोगाचे रिपोर्ट बघा, म्हणजे ARC1 आणि ARC2, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 1 आणि 2 हे पाहून घ्या. बाकीचे पण आहे, सरकारी कमिशन आहे, बाकीचे कमिशन, ते थोडंसं वाचून घ्या. इथे पण NCERTचे काय पार्ट, इग्नोचे काय पार्ट पहा, गव्हर्नमेंट पोर्टल काय पहा योजनांसाठी, PIB रिपोर्ट पहा, त्याच्यामध्ये एक विश्लेषण केलेलं असतं, ARC सेकंडचे रिपोर्ट पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सामाजिक न्याय, खूप मोठा आहे हा, पेशन्सफुली समजून घ्या. तिथे किती असणार? 4 भाग असणार. एक कल्याणकारी योजना, वेलफेअर स्कीम्स, दुसरा विकासात्मक बाबी, डेव्हलपमेंट इश्यूज, तिसरा आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन, हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस, गरिबी आणि उपासमार, पॉवर्टी अँड हंगर. म्हणजे हा पार्ट कुठला दिसते? आपण आतापर्यंत जो पेपर 3 होता HRD, बरोबर आहे, त्यातला पार्ट इथे टाकून दिला. तेवढा मोठा पेपर बनवला, इथं धरला आणि एवढूशा याच्यात पॅक केला. पण एवढूसा नाही, त्याचे डायनामिक्स जबरदस्त आहेत. ठीक आहे. बघा काय आहे, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे या दुबळ्या संघटनांच्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे. वेलफेअर स्कीम्स शब्द आहे, डेव्हलपमेंट स्कीम्स नाही, ते आधी झालं. वेलफेअर स्कीम्स ऑफ वल्नरेबल म्हणजे दुबळ्या, बरोबर आहे, सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन बाय सेंटर अँड स्टेट दोन्ही. अँड परफॉर्मन्स आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. मेकॅनिझम, लॉ, इन्स्टिट्यूशन, बॉडीज कॉन्स्टिट्युटेड फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दिस वल्नरेबल सेक्शन्स. अशा ज्या दुबळ्या घटक आहेत
त्यांच्या संरक्षणासाठी काय, त्यांच्या कल्याणासाठी काय. तर आपल्याला इथे काय दिसतंय, त्यांच्या योजना आपल्याला पाहायच्या आहेत. ते योजना कोणत्या आहे, प्रोटेक्टिव्ह, संरक्षण देणाऱ्या योजना, आणि दुसऱ्या आहे वेलफेअर आणि कल्याणकारी योजना. बरोबर आहे, ह्या योजना पाहायच्या आहेत. दुसरं तुम्हाला संस्था पाहायच्या आहेत. संस्था इथे संविधानिक पण राहणार, संविधानिक पण राहणार आणि असंविधानिक पण राहणार, स्टॅट्युटरी वगैरे सर्व संस्था राहतील. तिसरं तुम्हाला पाहायचे आहेत कायदे. काही कायदे जे बनले असतील त्याची इम्प्लिमेंटेशन, त्याचे अंमलबजावणी, ह्या बाबी तुम्हाला पाहायच्या आहेत. आलं लक्षात, ते सर्व. मग दुबळा घटक, दुबळा घटक, दुबळा घटक कोण, तुम्हाला सांगायची गरज आहे का, आहे नाही ना, तुम्हाला माहित आहे ना. आपल्या महिला, त्याच्यानंतर आपले बालक, आणि त्यानंतर आपले अपंग, दिव्यांग जे आहेत, जे वयोवृद्ध असतात ते. बरोबर आहे, राईट. गरीब, हे संपलं का, ठीक आहे. बघा प्रश्न कशा आहे, विच स्टेप्स आर रिक्वायर्ड फॉर कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ अ कमिशन. एखाद्या जे कमिशन त्याचं संविधानीकरण करणं है ना, त्याचे काय स्टेप्स आहेत. डू यू थिंक इम्पार्टिंग कॉन्स्टिट्युशनॅलिटी टू द नॅशनल कमिशन फॉर वुमन, NCW आहे का, हे कसं आहे, स्टॅट्युटरी कमिशन आहे, कॉन्स्टिट्युशनल नाही, ठीक आहे. वुड एन्श्युअर ग्रेटर जेंडर जस्टिस अँड एम्पॉवरमेंट इन इंडिया, गिव्ह द रिझन्स. तो रे बाबा, संविधानानं म्हणलं ना एकदा संविधानीकरण झालं तर मग तर बंधनकारक होतं ना. बरोबर आहे, जसं पंचायत राज जे आहे आधी आर्टिकल 40 होतं संविधानात, पण नुसती तरतूद होती, राज्यांनी बघावं, तर राज्य बघतच होतं, काहीच धंदे करत नव्हतं. आता कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ पंचायत राज झालं 73rd अमेंडमेंट में, आता करायचंच आहे. आता टाळू शकते का, नाही. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे विचारलेलं आहे. तर लक्षात आले का, ती पॅरिटी लक्षात ठेवायची है ना, एकमेकाशी कोरिलेट करायचं. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र व सेवांशी निगडित घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न इथे विचारलेले आहेत, है ना. म्हणजे इश्यूज रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ अ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स. पहा बाबा, सिलेबस बी सांगते, सर्वच सांगते, संविधान बी सांगते, लोक बी सांगते, लोकांना बी पटते, पण आपली पॉलिटी, आपलं पॉलिटिकल गेम याच्यावर राहते का, हे डिशक्याव खतम, बलते सलत्यावर, याले शिव्या त्याले शिव्या, नाही तर बस आपला झेंडा. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय की खऱ्या अर्थानं सोशल जस्टिस जर करायचे असेल ते 3 सेक्टर खूप महत्वाचे आहेत. या 3 सेक्टरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याच्या योजना, तिथल्या संस्था, त्यांची कार्य है ना, आणि काय चॅलेंजेस आहेत, काय इश्यूज आहेत ते आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये बजेटरी प्रोव्हिजन्स काय आहे, त्याचे इम्प्लिमेंटेशन कसे झाले, काय इश्यूज येतात ते पण पाहिजे. ठीक आहे, प्रश्न कसे आहेत ते बघूया. बिसाइड्स बिंग अ मॉरल इम्पेरेटिव्ह ऑफ वेलफेअर स्टेट, प्रायमरी हेल्थ स्ट्रक्चर इज अ नेसेसरी प्रिकंडिशन फॉर अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकासासाठी प्राथमिक आरोग्य ही म्हणजे नेसेसरी कंडिशन आहे, प्री कंडिशन आहे म्हणतात, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. आणि मॉरल इम्पेरेटिव्ह ऑफ वेलफेअर स्टेट म्हणजे बघा, संविधानही वाचायचं आहे, संविधानाचं स्पिरिट वाचायचं आहे, त्यातली फिलॉसॉफी वाचायची आहे, आणि सोबतच मग हे, म्हणून मी म्हटलं ना, तुम्हाला आठवते का पहिल्यांदाच की इंडियन पॉलिटी, त्याच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी हा मेन गाभा आहे, आणि सोशल जस्टिस वगैरे हा त्याचा पार्ट आहे. ठीक आहे, राईट. तर असं अनालाइज करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न आहेत. इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी अँड हंगर. पॉवर्टी इज डिफरंट, हंगर इज अ क्रोनिक एलिमेंट, म्हणजे अत्यंत तीव्र प्रकारचं, ह्या आपल्याला बाबी बघायच्या. गरिबी काय करते, तर गरिबी खऱ्या अर्थाने विषमता आणते, अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट करते, बर्बादी करते, ह्युमन रिसोर्सची बर्बादी करते, जे चांगले आहेत त्यांचंही नुकसान करते, आणि जे बिचारे गरिबीत खितपत पडले त्यांचंही नुकसान करते, अख्ख्या भारताचं भविष्याचं नुकसान करते. भारताचं भविष्य आणि भारताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर हे जसं आहे त्याच्यानुसार दिसतं, है ना. भारत गरीबों का देश आहे असं म्हणतात ना, है ना, भूके नंगे असं वाटतं का बरं, नाही ना. मग त्याचे इश्यूज
हे खूप महत्वाचे आहेत. त्याचे वेगवेगळे डायनामिक्स आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये कल्चर ऑफ पॉवर्टी सुद्धा आहे बरं, लक्षात घ्या. कल्चर ऑफ पॉवर्टी है ना. नायक पिक्चर पाहिला असाल तुम्ही, त्या नायक पिक्चरात कल्चर ऑफ पॉवर्टी दिसते है ना. इकडे बिल्डिंग दिली आहे, तिथं राहायला जात नाही, झोपडपट्टीत राहते, तिथं वेगळं सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात अनालिसिस असं होतं की त्यांना झोपडपट्टीतच राहणं आवडतं. असं का? मग त्या कल्चरमधून बाहेर काढायचं तर कसं हे पण बघायचं. त्याचे सोशो सायकोलॉजिकल अँगल्स, कॉन्स्टिट्युशनल अँगल्स, सोशिओ इकॉनॉमिक अँगल्स हे सगळं पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे, बघूया प्रश्न. बघा, बिसाइड्स द वेलफेअर स्कीम्स इंडिया नीड्स डेप्थ मॅनेजमेंट ऑफ द inflation and unemployment to serve the poor and the underprivileged sections of the society. Discuss. बावा काय काय हो, मोठा भयानक प्रश्न. का म्हणते? वेलफेअर स्कीमच्या सोबतच तुम्हाला इन्फ्लेशन, लोकांची पगार वाढतात पण किमती एवढ्या वाढतात की ते परवडे नाही. टमाटर लमचे 100 रुपये पाव होऊन जातात तर काय खाणार माणूस, आहे की नाही. अनएम्प्लॉयमेंट म्हणून तर अभ्यास करतो ना सर म्हणा आम्ही. अनएम्प्लॉयमेंट, इकडे इंजिनियर झालो ना मग ते 10,000ची नोकरी कर, कसा जमन, है ना. टू सर्व द पुअर अँड द अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी. डिस्कस. एवढा भयानक प्रश्न असा विचारलेला आहे. म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे म्हणते, कुशल मॅनेजमेंट, डेप्थ मॅनेजमेंट म्हणते, कुशल व्यवस्थापन असलं पाहिजे म्हणते, इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंटला बॅलन्स करायला. किती ग्रेट बाबा, काय प्रश्न विचारतात. हा, मग जाऊ द्या. आता आपल्याला असंच वाचायचं आहे, अटलम सटलम काहीतरी, है ना. तुम्हाला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची साईट पाहायची आहे, प्रशासकीय सुधारणा आयोगाचे ARC1 ARC2 पाहायचा आहे, इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो पाहून घ्यायचा आहे, थोडेसे फार सोशल इश्यूजवर काही असतात ते थोडंसं पाहायचं आहे, PIBचा रिपोर्ट पाहायचे आहे, सोशल जस्टिस, एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक सर्वे आणि इंडिया रे बुक हे पाहून घ्यायचं आहे. हे असे वाचायचे. पण एडिटोरियल वाचत राहायचंय, लक्षात ठेवा. करंट अपडेट राहा, करंट मधले प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर शेवटचं आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स, हा इंडिपेंडंट टॉपिक आहे. पहिले 3 एकत्रित, आता हा इंडिपेंडंट 50 मार्काचा आहे. ब्रिटानिया 50-50. भारत आणि शेजारी एक. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय संबंध, फॉरेन रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय नीती आणि भारत, इंटरनॅशनल पॉलिसीज आणि इंडिया, आंतरराष्ट्रीय संस्था, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, असे 4 टॉपिक इथे आपल्याला दिसून येतात. पाहूया एक एक कसा आहे. तर भारत आणि शेजारी राष्ट्र, हा टिपिकल काय म्हटलेला आहे, भारत आणि शेजारी नेबर्स पाहिजेत फक्त आपले आणि त्यांच्याशी असलेले संबंध. तर आपलं कसं दिसते, काहींशी आपले एकदम सौदार्याचे संबंध आहेत आणि भावाशी झगडे आहेत, आहे ना. हा मोठा प्रॉब्लेम आहे. का सगळ्या घरी भावाभावांच्या झगड्यात लमचे, है ना. आता भारतच काय उरण, तर भावाच्या झगडेनं शेजाऱ्याची दोस्ती, अशी कॉम्बिनेशन आहे. पण भारताचा हा इतका सुंदर रोल आहे. भारताने इथे सातत्याने ब्रदरहूडचा रोल निभावलेला आहे. तर त्याच्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे. इथे इंडिया आणि त्याचे आजूबाजूचे रिलेशन्स तेवढंच पाहायचं आहे, त्याच्यावर पाहायचं नाही. म्हणजे इथे सार्क आहे, साप्टा आहे, है ना, इंडियन ओशन रिम, अशासारखे आपल्याला इन्स्टिट्यूशन्स पण पाहिजे आहेत. आणि बायलॅटरल रिलेशन्स, है ना, परस्पर संबंध कसे आहेत, इंडो बांगलादेश, इंडो श्रीलंका, इंडो भूतान, इंडो नेपाळ, इंडो पाकिस्तान, यांचे इंडो अफगाणिस्तान, काय रिलेशन्स आहेत ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. याच्यावर खूप महत्वाचे प्रश्न असतात. आणि बघा, आपण नेबरहूड पॉलिसी जी आहे ना, ती अत्यंत पॉझिटिव्ह आपली राहिली आहे. एक लक्षात घ्या, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काही बोलबच्चन असो, चमकाव आंदोलन असो पॉलिटिकल लेवलवर, पण फॉरेन पॉलिसीमध्ये कॉन्सिस्टन्सी राहिलेली आहे. सांगाले बोलबच्चन सांगतात आमचे, याले टीका करतील, तो तसाच होता, त्यानं नाही केलं. पण आतमधून सुमडीमध्ये जर बघितली, थेरायझेशन बघितलं, तर एकदमच कॉन्सिस्टन्सी आहे. आणि त्याच्यामुळे फॉरेन रिलेशन्स वाचताना तुम्ही त्याचे फॉरेन रिलेशनचे फंडामेंटल जे आहेत प्रिन्सिपल, फंडामेंटल प्रिन्सिपल लक्षात घ्या. फंडामेंटल प्रिन्सिपल्स आपले कोणते आहेत? फंडामेंटल प्रिन्सिपल्स तर तुम्हाला माहित होईल, पंचशील, है ना. पंचशील, अरे ही आमची संस्कृती आहे. वसुदेव कुटुंबम आम्ही असं म्हणतो. ऐतिहासिक संस्कृती आहे, महान संस्कृती आहे. मग अशा महान संस्कृतीचं हे पंचशील, जिओ और जीने दो,
है ना. तर हीच संकल्पना आपली नेहमी राहिली आहे. वी नेव्हर बिंग ऑफेन्सिव्ह. सांगायला काय जाते, जाऊ द्या. ठीक आहे. तर आपल्याला इथे पण तशा प्रकारे पाहायचं आहे. प्रश्न कसा आहे, प्रश्न बघा. इंडिया इज अन एज ओल्ड, बघा एज ओल्ड किती सुंदर लिहिलं. एज ओल्ड फ्रेंड ऑफ श्रीलंका. यस. डिस्कस द इंडियाज रोल इन द रिसेंट क्रायसिस इन श्रीलंका इन द लाईट ऑफ प्रिसिडिंग स्टेटमेंट. या स्टेटमेंटच्या आधारावर आपण श्रीलंकेला काय मदत करतो. श्रीलंकेमध्ये क्रायसिस आले, तर इकॉनॉमिक क्रायसिस आले, त्याचे पॉलिटिकल क्रायसिस वाढले, तिथे भारताची भूमिका. याच्यापूर्वी सातत्याने श्रीलंकेला भारताने रिस्क घेऊन मदत केलेली आहे, तर ती काय भूमिका आहे ना. तर एज ओल्ड फ्रेंडशिप जी आहे, आम्ही नेहमी शेजार धर्म पाळलेला आहे, स्वतःच्या वर रिस्क घेऊन सुद्धा शेजार धर्म पाळलेला आहे. त्याची सुरक्षा असेल, त्याचे हित असेल, ही आपण जोपासलेली आहे सातत्याने. ती भूमिकेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात आलंय. त्याच्यानंतर बघा, द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे का करारनामे. म्हणजे एक हिताला बेनिफिट होणारे, आपल्या फायदेशीर असले किंवा नुकसानचे असले, जेवढे काही करारनामे झालेले असतील ते ट्रीटीज ज्याला म्हणतो, पॅक्ट्स म्हणतो, ते अग्रीमेंट्स, ते बायलॅटरल, रिजनल आणि ग्लोबल लेवलवर. ठीक आहे. त्यामुळे असंही होऊ शकतं इथे आता इंडो नेबर नाही, मग इंडो US, इंडो रशिया, इंडो चायना असंही होऊ शकते. मग सोबतच इंडिया आहे, तर इंडिया सोबत साप्टा है ना. त्यानंतर बिमस्टेक, बघा बिमस्टेक है ना. त्याच्यानंतर आसियन, हे झाले रिजनल ग्रुप. त्याच्यानंतर इंडिया आणि वर्ल्ड बँक, इंडिया आणि UN, इंडिया आणि WTO, हे झाले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. असे आपल्याला पाहायचे आहेत. हा ऑलमोस्ट कसा आहे, तुम्हाला वाचताना एक बॅकग्राऊंड तुम्हाला वाचायचा आहे, लक्षात घ्या. पण अधिकाधिक जो आहे तो बॅकग्राऊंड वाचून तुम्हाला करंटवर इथे फोकस करायचा आहे. चालू घडामोडीवरच अधिकाधिक प्रश्न राहतील, पण त्याचा बॅकग्राऊंड जर तुम्ही वाचला नाही तर गडबड होईल. म्हणजे इंडो US ला आता आहे, पण हिस्टॉरिकली काही महत्वाचे बाब झाले, त्यांची फिलॉसॉफी आणि आपली फिलॉसॉफी कशी समान आहे, त्यांचे फॉरेन रिलेशनची पॉलिसी कशी, आपली फॉरेन रिलेशन पॉलिसी कशी, याच्यात काय साम्यता आहे, दोघांची पॉलिटिकल डेव्हलपमेंट कशी आहेत, हे सगळे एकत्रित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून, त्या अँगलने तुम्हाला आन्सर्स लिहायचे. असे इफेक्टिव्ह आन्सर्स होतात. आलं लक्षात. बघूया काय आहे. द टाइम हॅज कम फॉर इंडिया अँड जापान, इंडो जापान, टू बिल्ड अ स्ट्रॉंग कंटेम्पररी रिलेशनशिप्स, वन इन्व्हॉल्विंग ग्लोबल अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. खूप महत्वाचे. ग्लोबल अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दॅट विल हॅव अ ग्रेट सिग्निफिकन्स फॉर आशिया अँड द वर्ल्ड ॲज अ होल. कॉमेंट. भारत हा जबरदस्त आहे ना, आणि भारत आणि जपान जर एकत्र आला तर काय गजब होऊ शकते. ते स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आशिया आणि वर्ल्डला काय होऊ शकतं ते विचारलंय. ग्रेट सिग्निफिकन्स, अत्यंत महत्वाचं विचारलंय. ठीक आहे. मग आपल्याला इंडो जपानचे काय जर कंटेम्पररी रिलेशनशिप असेल त्याचा काय परिणाम होतो, भारताचा त्याच्यात काय रोल, जपानचा रोल काय, जपान आपल्याला का मदत करतो, काय अपेक्षा आहेत जपानच्या, मग इंटरनॅशनल लेवलवर त्याचे काय पडसाद पडू शकतात, चायना भाऊ कसा काय वागू शकते, हे सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम. बघा खूप महत्वाचा आहे. काय म्हटलेलं आहे, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ द डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट अँड इंडियन डायस्पोरा. आहे ना. इथे काय लिहिलेलं आहे, भांडवलदार. हा असा शब्द चुकला. डायस्पोरा म्हणजे भारतीय जे लोक आहेत. भांडवलदार कसा होणार आहे भाऊ, काही लिहितात तुमचे, है ना. तर लोक जी आहेत, जी इथून आधी गेलेली आहेत आणि आता कनेक्शन आहे, भारतातले लोक शिक्षणाला जातात, नोकरीला जातात, काही पिढ्यानपिढ्या तिकडे वसलेले आहेत, ह्या सर्वांचा इंडियन डायस्पोरा, दॅट इज कॉल्ड एज अ इंडियन डायस्पोरा. आता ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्या कुठल्या आहेत, इथे डेव्हलप्ड कंट्री, डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज याच्या रिलेटेड काय आहे धुसमूस, म्हणजे साऊथ साऊथ कोऑपरेशन आपण म्हणतो ना, फोकस आफ्रिका असं वगैरे म्हणतोय, ते काय आहे बाबा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मग आपण PIO है ना, पर्सन्स ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजिन,
है ना, हे त्याचे कार्ड तयार केलं, मग त्यांना बोलवतोय, काय फायदा आहे त्याचा, काय नाही, हे सर्व आपल्याला पाहायचं. ठीक आहे. प्रश्न कसा असेल, इंडियन डायस्पोरा हॅज अ डिसिसिव्ह रोल टू प्ले इन द पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी ऑफ अमेरिका अँड युरोपियन कंट्रीज. होणार आहे बाबा आता युके मध्ये, नाही का, सांगावं नाही लागत. तर भारतीय डायस्पोरा हा जबरदस्त प्रभावी आहे, है ना. सिलिकॉन व्हॅली असं कंट्रोल केलेलं आहे. मोठे मोठे आता मल्टीनॅशनल वर आता सीओशिप आपण घेत आहोत. त्यामुळे तिथल्या डोमेस्टिक पॉलिटिक्स मध्ये आपला रोल जबरदस्त होत आहे. आणि त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध हे वेगळ्या डायनामिक्सवर गेलेले आहेत. का? कारण की आपण भारतीय प्रवासी जे आहेत त्यांच्याशी आता नाळ जोडलेली आहे, आणि त्या नाळ जोडल्यामुळे हे सगळे परिणाम पडत आहेत. ठीक आहे. त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश. इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज अँड फोरा, दिअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. सर्वच आल्या तिथे, सर्वच. म्हणजे युनायटेड नेशन पासून एखादं एनजीओ असेल इंटरनॅशनल ग्रीन पीस सारखं, तिथपर्यंत भारताचा त्याच्यासाठी रोल काय आहे ते सर्व इथे राहतील. आलं की नाही लक्षात? तर ते हे सुद्धा लक्षात घ्या, करंट इव्हेंटच्याच आधारावर राहील. हे कसं राहील? करंट इव्हेंटच्या आधारावर राहील, आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला बेसिक प्रश्न किंवा अनालिटिकल प्रश्न विचारतील. ठीक आहे. प्रश्न कसा आहे ते समजून घ्या. डू यू थिंक दॅट द बिमस्टेक कसं आहे, है ना, बिमस्टेक हे रिजनल ऑर्गनायझेशन आहे. इज पॅरलल ऑर्गनायझेशन लाईक द सार्क सारखं आहे का? व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज बिटवीन द टू, दोघांमध्ये काय फरक आहे? हाऊ आर द इंडियन फॉरेन पॉलिसी ऑब्जेक्टिव्ह रिलाइज बाय फॉर्मिंग दिस न्यू ऑर्गनायझेशन. नवीन ऑर्गनायझेशन फॉर्म केल्यामुळे काय तर आपल्याला दिसते, का केलो आपण, मधल्या काळामध्ये आम्ही सुरू केलो लुक ईस्ट पॉलिसी, है ना. लुक गुजराल होते, गुजराल सर प्राईम मिनिस्टर होते, लुक ईस्ट पॉलिसी. आणि मग तिथून आपल्याला दिसते की बाबा आपले शेजारी लई झगडे आहे, मग जुगाड जमवा तिकडे, इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आहे ना, नेटवर्क बनवा. आणि त्यासाठी आम्ही नवीन पॅरलल ऑर्गनायझेशन केलं, जे सारखंच होतं पण थोडंसं वेगळं होतं. ते कसं ते समजून घ्यायचं. आलं लक्षात? आता याच्यात पुस्तकं काय, तसेच अटलम छटलम तुम्ही पुस्तकापेक्षा तुम्हाला करंट वाचायचं आहे, एडिटोरियल वाचायचे आहे, मॅगझिन वाचायचे आहे, बालभारती वाचा, पुस्तके वाचा, इग्नो वाचा, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची साईट पहा. वर्ल्ड फोकस ही मॅगझिन आहे, वर्ल्ड फोकस मॅगझिन आहे, वंडरफुल मॅगझिन आहे. हे बघा, पेपरचे एडिटोरियल बघा, एडिटोरियल नियमित बघत जा, त्याच्यातूनच तुम्हाला फायदा होईल. आणि काय करा की एक जे आहे आपलं इंटरनॅशनल रिलेशनवर एखादी गाईड घेऊन घ्या, टाटा मॅग्रो हिल वगैरे कुठली, आणि तिथे काय आहे फंडामेंटल्स दिलेले आहेत इंडियन फॉरेन पॉलिसीचे, ते जरूर वाचा, ते समजून घ्या, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा, कीवर्ड्स डोक्यात ठेवा, तुम्हाला इथे फायदा होईल. आलं लक्षात? हा जबरदस्त मोठा आवाका होता, खूप लांबलचक झालेलं असेल, समजू शकतो, पण प्रत्येक टॉपिक वर मी भाष्य करण्याचा प्रयत्न केला, त्याचं उकल करण्याचा प्रयत्न केला, त्यावर प्रश्न कसे येतील हे समजवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं जरी लांबलचक व्हिडिओ असला तरी तो तुम्हाला नक्की फायदेशीर होईल, आणि तुम्ही पेशन्सफुली तो पूर्ण पाहणारच आहात, त्यात काही शंका नाही, कारण तुम्ही मेहनती आहात, मेहनत घेताच, लाईक करताच, शेअर करताय, त्यामुळे तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.